नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अनुज पहाडे. लोकायन्यास अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी पॉलिटी हा जो सेक्शन असतो, जो राज्यसेवा मेन्स मध्ये असेल किंवा युपीएससी मेन्स मध्ये असेल, जो आपण नवीन पॅटर्न आपल्या एमपीएससीचा 2025 पासून लागू होणार आहे त्या संदर्भात असेल किंवा युपीएससीचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये जो जीएस पेपर 2 आहे त्याची स्ट्रॅटेजी आपण या ठिकाणी डिस्कस करणार. त्यामध्ये असणारा अप्रोच आपला कसा असू शकतो आणि क्वेश्चन्स जे आपण लेटेस्ट एक्झाम मध्ये म्हणजे युपीएससीने 2022 मध्ये विचारलेले जे क्वेश्चन असतील ते पण बघू आणि एमपीएससीचा जो जुना पॅटर्न होता त्याच्यामध्ये 2010चा पेपर आणि 2011चा पेपर त्यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले गेले होते तो आपण या ठिकाणी डिस्कस करू, जेणेकरून जे मुलं म्हणजे 25 पासून पुढच्या एक्झामसाठी नवीन पॅटर्नसाठी अभ्यास करत असाल त्यांना एक दिशा भेटेल, कोणत्या गोष्टींवर फोकस केला पाहिजे आणि काय महत्वाचे टॉपिक्स आहे त्या रिलेटेड एक आयडिया त्यांना येईल. सो आपण वन बाय वन गो थ्रू सिलेबसला करू, सिलेबसमध्ये जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स असेल त्याला गो थ्रू करू आणि आपण कम्प्लीट करूया जीएस सेक्शन 2 यामध्ये. सो बघा, आता पहिला मी तुम्हाला स्टार्टिंग पासूनच सांगतो. प्रिलिम्स राज्यसेवा असेल किंवा युपीएससी असेल त्याच्या प्रिलिमचा स्ट्रक्चर कसं असतो. तर त्यामध्ये 2 पेपर असतात. त्यामध्ये प्रिलिम्स मध्ये 200 मार्काचे 2 पेपर असणार आहे. त्यामध्ये एक पेपर जो असणार आहे तो जीएसचा असणार आहे आणि दुसरा पेपर जो असणार आहे आपला तो असणार आहे सीसॅटचा. हे 2 पेपरच्या अंतर्गत आपण 2 पेपर अंतर्गत आपण ट्राय करत असतो. पहिला जीएसचा पेपर असणार आहे 200 मार्काचा आणि एक सीसॅटचा पेपर असणार आहे 200 मार्काचा. आता या दोघांमध्ये तुम्ही कन्सिडर केला तर जो पहिला पेपर जो सीसॅटचा पेपर असतो ना तो फक्त क्वालिफाईंग नेचरचा आहे. म्हणजे सीसॅट हा पेपर क्वालिफाईंग नेचरचा असेल आणि जीएस हा पेपर असेल त्याच्यावरून तुमची प्रिलिम्स क्वालिफाय होणार आहे. त्यामध्ये 2 तासासाठी असेल तो आणि नॉर्मली लेवल जी असेल ती ग्रॅज्युएशन लेवलची असेल. म्हणून म्हणतात म्हणजे नॉर्मल ग्रॅज्युएट झालेला कोणताही मुलगा असेल त्याला जेवढं सफिशियंट नॉलेज असतं त्या बेसिसवर तो एक्झाम क्लिअर करू शकतो. या अंतर्गत असते डिझाईन आणि मराठी आणि इंग्लिश या बायलिंग्वल 2 भाषेमध्ये पेपर अवेलेबल असतो. आणि जो सीसॅटचा पेपर असतो त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 33% मार्क्स घ्यावे लागतात. म्हणजे क्वालिफाईंग होण्यासाठी मिनिमम 33% मार्क्स लागणारे तुम्हाला सीसॅट मध्ये. जर का सीसॅट तुम्ही पास झालेले असाल तरच तुमचा जीएसचा पेपर कन्सिडर होतो आणि त्यानंतर जीएसच्या बेसिसवर स्कोर निघत असतो. ओके, हा झाला प्रिलिम्स रिलेटेड स्ट्रॅटेजी. नाउ मेन्स मध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर मेन्स मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा ओके जो 2025 पासून आपल्याला माहिती आहे पॅटर्न लागू होणार आहे आणि सेम आता जो युपीएससीचा पॅटर्न आहे ओके युपीएससीचा तर सेम पॅटर्न आहे. त्यामध्ये कसं असतं ते आपण बघू राईट. त्यामध्ये तुम्हाला दिसेल लेखी परीक्षा जी असेल महत्वाची, ही लेखी परीक्षा असते 1750 गुणांची. ओके, यामध्ये एकूण 9 पेपर असणार आहे. टोटल नंबर ऑफ पेपर्स किती असणार आहे? टोटल 9 पेपर्स असणार आहे आणि एवढ्या मागची ती परीक्षा असणार आहे. आणि त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी टेस्ट जी आपण म्हणतो मुलाखत असेल व्यक्ती तपासणी त्यामध्ये 275 मार्क्स परत ऍड होणार आहे. म्हणजे हे 9 पेपर त्याच्यानंतर मुलाखत होणार 275 मार्क्सची आणि फायनल जे एकूण गुण असणारे मेन्स साठी ते असणारे 2025 एवढे फायनल गुण असणारे यामधून मेरिट लागणार. ओके, सो तुम्हाला प्रिलिम्स खाली असेल. प्रिलिम्स मध्ये 200 मार्काचे 2 पेपर होते. एक जीएस होता, एक सीसॅट होता. सीसॅट हा फक्त क्वालिफाईंग पेपर होता, त्यामध्ये तुम्हाला 33% मार्क घ्यायचे होते. जीएसच्या बेसिसवर मेन्स मध्ये गेला. मेन्स मध्ये तुम्हाला एकूण 9 पेपर द्यायचे आणि त्याच्यानंतर 275 मार्क्सची तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी डिसाईड होणार आहे. आता यामध्ये जे पेपर 1 आणि 2 जे असतात ते लँग्वेज साठी असतात, एकदम मराठी आणि इंग्रजी नॉर्मल आपण कन्सिडर करू शकतो आणि ते 300 मार्काचे पेपर असतील तुमचे. साधारणतः 300 मार्कासाठी 3 तासाचा कालावधी दिला असेल आणि याच्यामध्ये क्वालिफाईंग मार्क्स फक्त 25% आहे. कळत आहे का? म्हणजे हे फक्त क्वालिफाईंग नेचरचे आहेत. म्हणजे मेन्स मध्ये तुमचे जीएसचे पेपर किंवा तपासले जाणार ज्यावेळेस तुम्ही लँग्वेजचे पेपर क्वालिफाय कराल. ओके, आणि खूप मुलांचं काय होतं की जीएस तर त्यांचा स्ट्रॉंग असतो परंतु ते जे लँग्वेज पेपर असतात ते निग्लेक्ट होतात आणि त्यामुळे त्यांची मेन्स खूप वेळेस काय होतं डिस्क्वालिफाय होते. ओके, सो जरी हे 25%च मार्क्स सांगितलेले पण जर का प्रॅक्टिस नसली आणि प्रॉपर रिव्हिजन नसली तर याच्यामध्ये पण खूप मुलांना त्या ठिकाणी म्हणजे निगेटिव्हिटी फेस करावी लागते. ओके, सो हे एक लक्षात ठेवा, इंग्रजी आणि हे 2 पेपर. आता सगळ्यात महत्वाचं असणारे हे सगळे पेपर जे जीएस मध्ये असतात त्यामध्ये तुम्हाला एक एसे भेटेल 250 मार्क्स साठी असेल. त्याच्यानंतर जीएस 1, 2, 3 आणि 4 हे 4 जीएस असेल जे 250 मार्क्सचे इच असेल आणि प्रत्येकाला 3 तासाचा ड्युरेशन दिलेलं आहे. आता आपण एमपीएससी बद्दल बोलणार आहे तर त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी या बायलिंग्वल मध्ये पेपर अवेलेबल असतो आणि ज्यावेळेस आपण युपीएससी देतो त्यावेळेस इंग्रजी आणि हिंदीमध्ये पेपर अवेलेबल असेल. ओके, आणि लिहिण्यासाठी वेगवेगळ्या भाषा आपण जसे सिलेक्ट करतो त्यावर डिपेंड असतं. मराठीसाठी म्हणजे एमपीएससी साठी या 2 लँग्वेज मध्ये तुमचा क्वेश्चन पेपर अवेलेबल
आपल्याला दिसेल. ओके, सो एसी होता 250 मार्काचा आणि जीएस 1, 2, 3, 4 हे सगळे 250 मार्काचे झाले. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं असणारे तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट. ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये त्याचा भाग 1 आणि भाग 2 जो पण आपण ऑप्शनल सिलेक्ट कराल, राईट आहे. त्या ऑप्शनल मध्ये त्याचे 2 पेपर होणार आहे, त्याचं पार्ट 1 आणि पार्ट 2, ते पण प्रत्येकी 250 मार्काचे. ओके, सो एक क्रोनॉलॉजी तुम्हाला लक्षात आली असेल. इंग्लिश मराठीचा पेपर असू द्या आणि बाकी हे जीएस चे पेपर असू द्या, हे सगळे असणारे, हे सगळे अनिवार्य कंपल्सरी पेपर आहे आणि हे वर्णनात्मक स्वरूपाचे, डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला रिटर्न फॉर्म मध्ये असेल. ओके, सो ही झाली ओव्हरऑल म्हणजे जेवढे पेपर तुम्हाला असणार आहे त्याबद्दल. आता आपला जो फोकस असणार आहे, आपण सामान्य अध्ययन पेपर 2 हा बघणार आहे. याच्यामध्ये आपण गव्हर्नन्स टॉपिक डिस्कस नाही करतोय. गव्हर्नन्स टॉपिक सोडून बाकीचं जे मेन कोर पॉलिटीचा भाग आहे आणि इंटरनॅशनल रिलेशनचा भाग आहे तो या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहे. ओके, सो गुणवत्तेची गणना तुम्हाला काय आली आहे. आता बघा, आता मेन आपण 1 बाय 1 टॉपिक्स मध्ये जाऊ जो युपीएससीने सिलेबस मध्ये मेन्शन केलेला आहे. ओके, बघा, कोणती एक्झाम क्वालिफाय करायची असेल ना तर सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी असतात. एक असतो एखाद्या आयोगाने, है ना, मग युपीएससी असू द्या किंवा एमपीएससी आयोग असू द्या, त्यांनी जे दिलेले सिलेबस असतो. ओके, म्हणजे सिलेबस हा तुमचा सगळ्यात महत्वाचा घटक असणार आहे. मग तुम्ही कुठे अभ्यास करत असाल, कंटिन्युअसली तुमच्या वॉचमध्ये सिलेबस असला पाहिजे. सिलेबसला जेवढ्यांदा तुम्ही गो थ्रू कराल तेवढा फायदा तुम्हाला कुठं होणार आहे, न्यूजपेपर वाचताना होणार आहे किंवा एखादा करंटचा मुद्दा वाचताना होणार आहे. सो मोस्ट इम्पॉर्टंट असेल की सिलेबस तुम्हाला माहित पाहिजे. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. ओके, पीवायक्यू जर का तुम्ही बघत असाल, मग ते प्रिलिम्स रिलेटेड असू द्या की मेन्स रिलेटेड असू द्या, दोघंही महत्वाचे ठरणार आहे तुम्हाला एक राईट दिशा अभ्यासाची ठरवताना, राईट. सो आता आपण बघू महत्वाचे टॉपिक कोणकोणते. बघा, पहिला कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन हा पेपर 2 चा भाग येतो. याच्यामध्ये गव्हर्नन्स पार्ट येतो, तो सोडून आपण डिस्कस करतोय. तर कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन एवढा मेन भाग आहे. त्याच्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन बद्दल बोललं गेलेलं आहे. आता बघा, आपण नॉर्मली लक्ष्मीकांत बुक वगैरे वापरतो, तर त्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन बद्दल जर आपण विचार करतोय तर त्यामध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड सगळं येणार आहे. त्यामध्ये आपला रेग्युलेटिंग ऍक्ट असेल, रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 पासून तर इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट वगैरे जो होता ते पर्यंत सगळ्याच्या सगळ्या गोष्टी है ना, कशा प्रकारे आपली कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट झाली, वेगवेगळे जे कायदे आले असेल आपण, है ना, त्याच्यामध्ये आपण रेग्युलेटिंग ऍक्ट पासून सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर सेंट्रलायझेशन कुठेतरी होतं. मग त्याच्यानंतर मॉर्ले मिंटो कायदा असेल, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 असेल. आणि त्यानंतर जे कॉन्स्टिट्यूशन डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळे आपल्याकडे कमिशन आले होते, क्रिप्स मिशन असू द्या. आता हा थोडा ओव्हरलॅपिंग टाईप असेल, त्याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये पण कव्हर होतो आणि थोडा पॉलिटीमध्ये पण होणार आहे. आणि त्यानंतर फायनली ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन है ना, ते मांडलेलं ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन नंतर कशा प्रकारे आपलं प्रिएम्बल बनलं आणि आपली कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये डिटेलमध्ये कोणत्या कमिटीज होत्या है ना, त्याच्यानंतर काय काय कशा प्रकारे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचं काम चाललं, या सगळ्या गोष्टी येणार आहे आपल्या महत्वाच्या टॉपिक मध्ये. तर हा तर आपण जेव्हा लक्ष्मीकांत किंवा काय वाचतो, हे स्टार्टिंगलाच आपल्याला पहिला 2 चॅप्टर जे दिसतात, हिस्टॉरिकल डेव्हलपमेंटसाठी एक स्पेशल चॅप्टर दिलेला आहे आणि त्याच्यानंतर जे कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली होतं त्याची जी प्रोसिजर होती त्या संबंधित टॉपिक दिलेला आहे. तो युपीएससी मेन्स मध्ये डायरेक्टली मेन्शन आहे, तो सेम टॉपिक राज्यसेवा मेन्स मध्ये पण डायरेक्टली मेन्शन आहे. ओके, त्याच्यानंतर कशा प्रकारे इव्हॉल्युशन झालं सगळं त्या गोष्टी या ठिकाणी येणार आहे. सो पहिला टॉपिक तरी सिंपल तुम्हाला आयडिया असेल. सेकंड असेल सिग्निफिकंट प्रोव्हिजन. आता बघा, ज्यावेळेस आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन बघतो त्यामध्ये खूप सारे महत्वाच्या गोष्टी असणार आहे, राईट आहे. त्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो फंडामेंटल राईट ही महत्वाची गोष्ट असणार आहे, जी पार्ट 3 मध्ये आपण मेन्शन करतो. फंडामेंटल ड्युटी महत्वाची असणार आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी जी आपण मेन्शन करतो ती एक महत्वाची गोष्ट असणार आहे. सिंगल सिटीजनशिपची जी कन्सेप्ट आहे ती एक महत्वाची असणार आहे. आपलं फेडरल स्ट्रक्चर जे गव्हर्नमेंटचं आहे ते फेडरल नेचर ऑफ स्ट्रक्चर जे आहे ते महत्वाचं असणार आहे. रिटर्न कॉन्स्टिट्यूशन असणार आहे, म्हणजे जे पण महत्वाचे प्रोव्हिजन आहे कॉन्स्टिट्यूशनच्या निर्मितीने, राईट आहे, त्या सगळ्या गोष्टी या टॉपिक मध्ये येतील. मग आपल्या राज्याचं सिक्युलर नेचर ऑफ द स्टेट असू द्या किंवा कोणतीही गोष्ट असेल ती यामध्ये कव्हर होणार आहे. म्हणून सिग्निफिकंट प्रोव्हिजन पण तेवढाच महत्वाचा टॉपिक आहे. सिलेबस मध्ये सेकंड पॉईंट जो मेन्शन आहे, राईट आहे. तुम्हाला सिलेबसचा प्रत्येक पॉईंट आणि प्रत्येक बीट प्रॉपरली माहित पाहिजे, कोणत्या पॉईंट मध्ये काय मेन्शन केलेलं आहे ते माहित पाहिजे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना एक दिशा भेटेल, राईट आहे. हे 2 पॉईंट झाले. त्याच्यानंतर फीचर्स वगैरे महत्वाचे फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन जे असणार आहे त्या गोष्टी येणार आहे. त्याच्यामध्ये सेंट्रल बद्दल काय फीचर्स असेल, स्टेट लेवलची आपली कशा प्रकारे सगळ्या व्यवस्था आहे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येणार. चौथं असतं बेसिक स्ट्रक्चरच्या रिलेटेड,
बस बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन सगळ्यात महत्वाची होती. त्यामध्ये जेव्हा पण तुम्ही बेसिक स्ट्रक्चर बद्दल बोलता तेव्हा आपण केशवानंद भारती प्रकरण बघतो 1973 मध्ये झालेलं केशवानंद भारती प्रकरण. मग केशवानंद भारती प्रकरणानंतर आलेलं बेसिक स्ट्रक्चरचं प्रोव्हिजन. मग बेसिक स्ट्रक्चर काय आहे त्यामध्ये आणि मग कशा प्रकारे फंडामेंटल राईट्स आणि ज्युडिशरी कशा प्रकारे ज्युडिशरी हे फंडामेंटल राईटला प्रोटेक्ट करते त्या संबंधी गोष्ट असेल. सो बेसिक स्ट्रक्चरचे डॉक्टरीन सगळ्यात महत्वाचे असेल आणि त्या रिलेटेड मग बाकीचे जे केसेस आले होते बेसिक स्ट्रक्चर रिलेटेड, मग बेसिक स्ट्रक्चर मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ते महत्वाचं आहे. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन मध्ये डायरेक्टली क्वेश्चन येतो आणि ही एक इव्हॉल्व्ह होणारी प्रोसेस आहे ना, जे नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये आपल्या सेक्युलर नेचर ऑफ स्टेट असेल त्या संबंधी असेल, सेपरेशन ऑफ पॉवरची कन्सेप्ट असेल, या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. सो बेसिक स्ट्रक्चर खूप महत्वाचे डॉक्टरीन आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पण. सो तो पण आपल्या सिलेबसचा डायरेक्टली मेन्शन केलेला भाग आहे. ओके, सो हा एक महत्वाचा असणार आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जो महत्वाचा पार्ट आहे, राईट. आपण कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आर्टिकल 368 मध्ये बघत असतो. तर अमेंडमेंट, मग अमेंडमेंट टॉपिक मध्ये अमेंडमेंटची काय काय प्रोव्हिजन्स आहे. पहिले आपल्याला कॉन्स्टिट्युशन अमेंड करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची प्रक्रिया आपण असेल, मग त्याच्यामध्ये सिंपल मेजॉरिटीने असेल, स्पेशल मेजॉरिटीने असेल, किंवा काही काही स्टेटमध्ये जर का आपला फेडरल नेचरला हार्म करणाऱ्या गोष्टी असेल, चेंज करणाऱ्या गोष्टी असेल तर आपण स्टेटला पण कन्सल्ट करतो, तर त्या गोष्टी असेल. मग इंडियनचं अमेंडमेंट प्रोसिजर आणि आपण अमेरिकन अमेंडमेंट प्रोसिजर याच्यामध्ये काय फरक आहे यावर पण क्वेश्चन येतात की अमेंडमेंट प्रोसिजर मध्ये कशा प्रकारे अमेरिकेमध्ये कशा प्रकारे होते आणि भारतामध्ये कशा प्रकारे होते. मग भारताचं संविधान हे रिजिड आहे का फ्लेक्झिबल आहे त्यावर येतं की म्हणजे आपण काही जे अमेंडमेंट्स असतात, काही घटना दुरुस्ती असतात ते खूप सिंपल मेजॉरिटीने करू शकतो, पण काही घटना दुरुस्तीला तुम्हाला स्पेशल मेजॉरिटी आणि 50% स्टेटची पण परमिशन लागते. मग त्या संबंधी असेल. आणि अमेंडमेंट मध्ये आतापर्यंत जे झालेलं सगळ्यात महत्वाचे अमेंडमेंट, मग त्याच्यानंतर 103वी अमेंडमेंट असेल, आपण जे ईडब्ल्यूएस साठी आरक्षण दिलेलं असेल ते 102वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट असेल, ज्यामध्ये आपलं नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास ना घटनात्मक दर्जा दिलाय. मग आत्ताचे जे लेटेस्ट अमेंडमेंट असेल ते पण तुम्हाला माहित पाहिजे, त्या रिलेटेड पण डायरेक्टली और इनडायरेक्टली क्वेश्चन एक्झाम मध्ये येतात. ओके, सो अमेंडमेंट पण डायरेक्टली मेन्शन टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये. त्यानंतर येत आहे फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द युनियन अँड द स्टेट. आता बघा आपल्याकडे 7 शेड्यूल आहे महत्वाचं. त्या 7 शेड्यूल मध्ये आपण काय केलेलं आहे, सेग्रिगेशन ऑफ फंक्शन केलेलं आहे. युनियन लिस्ट वेगळी आहे, स्टेट लिस्ट वेगळी आहे, कन्करंट लिस्ट वेगळी आहे आणि प्रत्येक मध्ये सब्जेक्ट डिफाईन आहे ना. युनियन लिस्ट मध्ये आपण सहसा 100 शब्द म्हणजे 100 वगैरेचे जवळपास सब्जेक्ट असणार आहे. स्टेट लिस्ट मध्ये 61 सब्जेक्ट असणार आहे. तर हे जे सगळे सब्जेक्ट्स असतात कोणी कोणत्या संबंधी काय कायदा बनवला पाहिजे त्या संबंधी आहे. कारण की फेडरल सिस्टीम मध्ये महत्वाचं असतं, सगळं प्रकारे गोष्टी रिटर्न डाऊन केलेल्या असतात. सो हा त्या ठिकाणी महत्वाचे येणार आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट, युनियन गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचे काय काय फंक्शन्स आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारे त्यांच्या कामामध्ये आपण सेपरेशन केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये कन्फ्लिक्ट होता कामा नये. स्टेटची ऑटोनॉमी कशा प्रकारे मेंटेन करता येईल आणि सेंट्रल पण कशा प्रकारे युनिटी आणि इंटिग्रिटी देशाचे मेन्शन करू शकतो, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येणार आहे. याच्यामध्ये युनियन आणि स्टेट रिलेटेड त्यांचे जे ऑर्गन असणार आहे, मग लेजिस्लेचर असेल म्हणजे केंद्रामध्ये लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. मग लेजिस्लेचरचं काम काय असेल, कायदा बनवणं, ज्याला आपण कायदे मंडळ म्हणतो. एक्झिक्युटिव्ह म्हणजे मग कार्यकारी मंडळ आहे ना, त्याला कायद्याची अंमलबजावणीचं काम असेल. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येणार आहे. आता हे जे आपण सगळे टॉपिक डिस्कस करतोय यासाठी आपण बेसिक सोर्स पण तुम्ही कन्सिडर केला तर लक्ष्मीकांतचं बुक असेल. मग जर का तुम्ही मराठीमध्ये आपण तयारी करतोय तर मराठीमध्ये पण लक्ष्मीकांतचं बुक अवेलेबल आहे आपल्यासाठी. सो ते बुक एक महत्वाचं ठरू शकतं तुम्हाला एक अंडरस्टँडिंगसाठी, राईट आहे. ते एक असेल. त्याच्यानंतर इश्यू अँड चॅलेंजेस जे असतात फेडरल स्ट्रक्चरला. आता फेडरल स्ट्रक्चरमध्ये काय असतं, डिव्हिजन ऑफ पॉवर झालेली असते ना. केंद्राकडे काही सत्ता असेल, राज्यांकडे काही पॉवर असेल आणि लोकल गव्हर्नमेंटकडे काही पॉवर असेल. आणि म्हणून काय असतं खूप वेळेस त्याच्यामध्ये कन्फ्लिक्ट होतात है ना. सो त्यावेळेस कोणकोणते इश्यू आपल्याला फेस करावे लागतात. मग त्यामध्ये सगळ्या गोष्टी येणार आहे. सेंट्रल स्टेट रिलेशन असेल किंवा त्यामध्ये झोनल काउन्सिलचा संदर्भ असेल किंवा इंटरस्टेट काउन्सिल जे असतात त्या संदर्भ असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त आपण नीती आयोगच्या आजकाल कन्सेप्ट बघतो त्याच्यामध्ये कॉपरेटिव्ह फेडरलिझमची कन्सेप्ट असेल. मग इंडियन फेडरलिझम कशा प्रकारचं आहे, कॉपरेटिव्ह आहे की कॉम्पिटेटिव्ह आहे. मग आपल्या संविधानामध्ये आपण फेडरल हा शब्द डायरेक्टली डिफाईन केला आहे का नाही, कळतंय. या सगळ्या रिलेटेड गोष्टी यामध्ये येतील. मग त्यामध्ये इंडियनचं फेडरलिझम आणि अमेरिकेचं फेडरल स्ट्रक्चर यामध्ये कशा प्रकारे वेगळेपण आहे, म्हणजे अमेरिकेमध्ये कशा प्रकारे फेडरलिझम वेगळं आहे आणि इंडियनचं फेडरलिझम कशा प्रकारे वेगळं आहे,
त्यामध्ये सगळ्या गोष्टी येतील. ओके, सो हे सगळ्या गोष्टी आपल्याला लक्ष्मीकांत या बुक मधून कव्हर होणाऱ्या गोष्टी आहे. म्हणून द मोस्ट इम्पॉर्टंट बुक तुम्ही लक्ष्मीकांत कन्सिडर करू शकतात ज्यावेळेस तुम्ही बेसिक पॉलिटी हा सेक्शन बघत असाल. आपण 2022चा पेपर पण डिस्कस करणार आहोत युपीएससी मध्ये आलेला, त्यावेळेस पण तुम्हाला अंडरस्टँड होईल की किती महत्वाचा टॉपिक आणि किती महत्वाचा पेपर आहे हा GS2 स्कोरिंगच्या दृष्टीने पण, आणि तुम्हाला इंटरव्ह्यू असू द्या, तुमचं मेन्स असू द्या किंवा तुम्ही एसे रायटिंग असू द्या, सगळ्यामध्ये महत्वाचा टॉपिक असणार आहे. कारण की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ज्या पण आपल्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स असतात त्यांचा युज होतो या सगळ्यामध्ये. सो हा एक असणार आहे. आता पुढचं आपण बघू. यामध्ये असतं डिव्होल्युशन ऑफ पॉवर. बघा, आपण 73rd आणि 74 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केली होती आणि 11th आणि 12th हा नवीन शेड्यूल ऍड केले होते, राईट. सो त्याच्यामध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंट महत्वाचं होतं. ज्यावेळेस आपण ग्रासरूट डेमोक्रेसी बद्दल बोलतो तर आपण किती पॉवर डिव्हॅल्युएट केलाय ना ग्रासरूट पर्यंत, त्या सगळ्या गोष्टी पण यामध्ये येतात. आपण सिलेबसमध्ये डायरेक्टली पॉईंट मेन्शन आहे की आपण त्यांना सत्ता दिल्यानंतर कशा प्रकारे डेमोक्रेसी एक जास्त सस्टेनेबल होण्यासाठी त्याचा फायदा झाला, या सगळ्या गोष्टी यामध्ये येतील वगैरे. मग त्याच्यात डिव्होल्युशन ऑफ पॉवर, त्याच्यानंतर फायनान्स रिलेटेड ज्या पण गोष्टी असेल ते लोकल लेवलला, आणि त्याचे चॅलेंजेस काय, की आपण सत्ता तर हस्तांतर केली लोकल गव्हर्नमेंटला, पण खऱ्या प्रकारे सत्ता हस्तांतर झाली का, किती प्रमाणात त्याचा फायदा झालेला आहे. कारण की आज त्या गोष्टीला म्हणजे 1973 पासून 30 वर्ष जवळपास त्या गोष्टीला झालेले, सत्ता आपण 73rd 74 अमेंडमेंट केल्यापासून, मग 30 वर्षानंतर किती आपण अचिव्हमेंट केली त्या गोष्टीमध्ये, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये किती प्रमाणात लोकल ऑटोनॉमीचा फायदा झाला असेल, तर त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येतील, हे एक लक्षात ठेवा. सेपरेशन ऑफ पॉवर बिटवीन व्हेरियस ऑर्गन. आता सेपरेशन ऑफ पॉवर ही कन्सेप्ट खूप महत्वाची असते डेमोक्रेसीमध्ये. सेपरेशन ऑफ पॉवर मध्ये कन्सेप्ट अशी असते, चेक अँड बॅलन्स प्रिन्सिपल सगळ्यात महत्वाचा असतो, की जे पण ऑर्गन ऑफ गव्हर्नमेंट असतील, नॉर्मली आपण कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे महत्वाचे 3 ऑर्गन डिस्कस करतो. मग ते एकमेकांना कशा प्रकारे चेक अँड बॅलन्स करतात, जेणेकरून एकाच्या हातामध्ये सत्तेचं केंद्रीकरण होता कामा नये आणि डेमोक्रेसी चांगल्या प्रकारे सस्टेन राहील. या सगळ्यासाठी सेपरेशन ऑफ पॉवर कन्सेप्ट महत्वाची असते. आपल्या इंडियामध्ये एकदम रिजिड सेपरेशन ऑफ पॉवर एक्झिट नाही करत, ते मेनली अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन मध्ये असतं. आपल्याकडे चेक अँड बॅलन्स प्रिन्सिपल एक्झिट करतं आणि एक्झिक्युटिव्ह इज अ पार्ट ऑफ लेजिस्लेचर, म्हणजे आपलं कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाचे भाग असतात. ओके, पण सेपरेशन ऑफ पॉवर हा पण एक खूप महत्वाचा प्रिन्सिपल असतो ज्यावेळेस आपण पॉलिटी बद्दल डिस्कस करतो. त्याच्यानंतर डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम आणि त्याच्या इन्स्टिट्यूशन, जसे की RTI असेल, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन किंवा ट्रिब्युनल असेल. आता डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम हे एक महत्वाचा टॉपिक आहे. ज्यावेळेस डेमोक्रेसीमध्ये आपण सगळ्यांना सत्ता दिलेला आहे, तर ज्या पण तक्रारी असतील लोकांच्या ना, त्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी पण आपण बॉडी क्रिएट केलेला आहे. तर त्या कुठं ऐकून घेतल्या जातील तो पण डायरेक्टली टॉपिक मेन्शन केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही राईट टू इन्फॉर्मेशन कायदा 2005चा कायदा असेल, त्या संबंधी आपल्याला माहित असेल, किंवा लोक अदालत नावाची कन्सेप्ट असेल ते तुम्हाला माहित असेल, किंवा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ज्याला आपण PIL नावाने ओळखतो ते महत्वाचं असेल. वेगवेगळे ट्रिब्युनल्स आपण इस्टॅब्लिश केलेले, त्या ट्रिब्युनलचा रोल पण या ठिकाणी येत असतो. कळत आहे. सो या सगळ्या गोष्टी येणारे या टॉपिक मध्ये. सो बघा, सिलेबस हा खूप जास्त वेग नाहीये, खूप जास्त अवघड नाहीये. ज्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली बुक्स मध्ये अवेलेबल असतात किंवा आपण डेली करंट अफेअर्स मध्ये वाचत असतो त्याच गोष्टी. फक्त काय असणार आहे की आपण कशा प्रकारे इम्पॉर्टंट डाटा एका ठिकाणी कंपाईल करतो आणि त्याला किती मॅक्झिमम रिवाइज करतो आणि लिहिण्याची प्रॅक्टिस करतो. राज्यसेवा मेन्स असेल किंवा UPSC मेन्स असेल, त्या दोघांमध्ये रिटर्न एक्झाम ज्यावेळेस आहे तर तुम्हाला लिहिण्याची प्रॅक्टिस असणं खूप महत्वाचं आहे. राईट आहे. तुमच्याकडे किती डाटा असू द्या, पण तुम्ही त्याला मांडता किती प्रकारे, चांगल्या प्रकारे, ते महत्वाचं आहे. काही तुम्ही मुलं बघणार त्यांच्याकडे प्रचंड नॉलेज असणार आहे, परंतु ज्यावेळेस ते लिहायला जातात तर त्यांना कमी शब्दामध्ये त्यांचं मत मांडता येत नाही. सो महत्वाचं आहे की तुम्ही किती प्रॉपरली तुमचं पॉइंट ठेवू शकताय कमी शब्दामध्ये, ते सगळं या ठिकाणी मॅटर करणार आहे. ओके, सो एक लक्षात असू द्या. पुढचं तर कंपॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे वेगवेगळ्या अदर कंट्रीज सोबत असेल. आता हा एक महत्वाचा आहे की आपण भारताचं संविधान तर आहे, राईट आहे, पण आपल्या संविधानाचं फीचर आणि बाकी अदर कंट्रीज जे असतील, मग त्याच्यामध्ये अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन असेल, जपान कॉन्स्टिट्यूशन असेल, किंवा 2022 मध्ये फ्रेंच कॉन्स्टिट्यूशन बद्दल विचारलं होतं. तर या सगळ्या वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशन जे असतात त्यांच्या प्रकारे कसं कंपॅरिझन आपण करू शकतो, की कोणकोणते प्रोव्हिजन त्यांचे आपल्यापेक्षा वेगळे असेल, मग त्यांची इलेक्शन सिस्टीम कशी वेगळी असेल, किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की सेपरेशन ऑफ पॉवरची कन्सेप्ट असेल, सिक्युलरिझम रिलेटेड कन्सेप्ट असेल, कशा प्रकारे दोन कंट्रीमध्ये ते वेगळे पण आहे, त्या रिलेटेड पण सिलेबस मध्ये डायरेक्टली पॉइंट मेन्शन आहे. ओके, सो हा एक महत्वाचा टॉपिक असेल. आता पुढे बघा, त्या रिलेटेड सेम पॉइंट वगैरे.
पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचर. मग त्याच्यामध्ये त्यांचं स्ट्रक्चर असेल, फंक्शनिंग असेल आणि कशा प्रकारे पॉवर प्रिव्हिलेज असतात त्या संबंधित. मग ज्यावेळेस आपण पार्लमेंट चॅप्टर बघतो, मग पार्लमेंटमध्ये पुन्हा आपलं मग त्याच्यामध्ये लोकसभा असेल, राज्यसभा असेल आणि राष्ट्रपती पण असेल, है ना. राष्ट्रपती पण संसदेचा अविभाज्य भाग असतात, कारण की राष्ट्रपतीशिवाय पार्लमेंट चालू नाही शकत. म्हणजे एखादं बिल पास करणं असेल किंवा एखादं ऑर्डिनन्स काढणं असेल किंवा एखाद्या नवीन सेशन बोलायचं असेल पार्लमेंटचं किंवा राष्ट्रपतींचं अभिभाषण असेल, या प्रत्येकमध्ये पार्लमेंटमध्ये हे राष्ट्रपती इन्व्हॉल्व्ह होतातच. म्हणून पार्लमेंट ज्यावेळेस आपण बोलतो त्यामध्ये पार्लमेंटमध्ये लोकसभा राज्यसभा सोबतच राष्ट्रपती हे पण महत्वाचे घटक ठरतात. मग सेम त्या ठिकाणी आपण स्टेट लेवलला बघू तर तिकडं पण आपली विधानसभा असेल, विधान परिषद असेल आणि त्याच्यानंतर आपले गव्हर्नर जे असतील त्या लोकांचं म्हणजे त्यांचा सगळ्यांचा रोल येणार आहे. सो ते मग त्याचा स्ट्रक्चर आपलं कसं आहे, मग फंक्शनिंग कसं आहे. आता पार्लमेंट हा चॅप्टर तर द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे पॉलिटीमध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये आपण प्रिलिम्स टॉपिक असू द्या, एमपीएससी प्रिलिम्स असू द्या किंवा युपीएससी प्रिलिम किंवा आपला मेन्सचा टॉपिक असू द्या, पार्लमेंट हा टॉपिक मध्ये दरवर्षी क्वेश्चन येतातच, दरवर्षी येतात. म्हणजे हार्डली एखादं वर्ष असेल ज्यावेळेस पार्लमेंट टॉपिकशी डायरेक्टली लिंक क्वेश्चन नाहीये. सो पार्लमेंट टॉपिक आपल्याला जेवढं डिटेलमध्ये आपण केलं तेवढं महत्वाचं आहे, प्रिलिम्ससाठी पण आणि मेन्ससाठी पण. सो पार्लमेंट असणार आहे, त्याच्यामध्ये पॉवर, प्रिव्हिलेज आणि इश्यू अरायझिंग जे पण असणार आहे त्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन आणि फंक्शन जे एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मिनिस्ट्री, वेगवेगळ्या डिपार्टमेंट जे असतात त्या संबंधी येणार आहे. बघा आपल्याकडे जे काम चालतं, वेगवेगळ्या मिनिस्ट्री असतात, त्यांचे डिपार्टमेंट असतात, त्यांचे सेक्रेटरिएट असतात, त्या सगळ्या गोष्टी यामध्ये असतात. मग कशाप्रमाणे सिस्टीम चालते ना त्याबद्दल तुम्हाला एक्झिक्युटिव्ह मध्ये अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपले एक्झिक्युटिव्ह, मग त्याच्यामध्ये आपले जे मंत्री असतील त्यांचाही रोल येणार आहे आणि आपले जे परमनंट एक्झिक्युटिव्ह असतात ज्यांना आपण ब्युरोक्रॅट्स म्हणतो, राईट आहे, ते पण या ठिकाणी येणार आहे. त्या व्यतिरिक्त ज्यावेळेस आपण ज्युडिशरी बद्दल बोलतो तर ज्युडिशरीमध्ये आपल्या तिघ येणार आहे. मग त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल किंवा ज्या लोअर ज्युडिशरी असतं ना, कनिष्ठ न्यायालय जे असतील त्या सगळ्यांचा संदर्भ या ठिकाणी येणार आहे. मग ज्युडिशरीमध्ये अभ्यास करताना पण इंटिग्रेटेड ज्युडिशरीचा अर्थ काय, इंडिपेंडंट ज्युडिशरी असण्याचा अर्थ काय, म्हणजे या ज्या गोष्टी असणार आहे ज्युडिशरी संबंधी पण, न्यायालय संबंधी पण, त्या न्यायालयाचे स्वतंत्र काय असेल त्या सगळ्या गोष्टी यामध्ये येणार आहे. त्याच्यानंतर प्रेशर ग्रुप, फॉर्मल इनफॉर्मल असोसिएशन आणि त्यांचा रोल काय असतं. आता जेव्हा आपण पॉलिटी सेक्शन लक्ष्मीकांत असतो त्याच्या शेवटी आपण जातो त्यावेळेस प्रेशर ग्रुप नावाचे आपल्याला कन्सेप्ट बघायला भेटते. मग प्रेशर ग्रुप असेल किंवा इंटरेस्ट ग्रुप पण असतात ते एक असतील आणि पॉलिटिकल पार्टी जे असतात. मग या दोघांमध्ये काय फरक असतं नेमकं, प्रेशर ग्रुपची कन्सेप्ट काय आणि पॉलिटिकल पार्टीची नेमकी कन्सेप्ट काय. मग प्रेशर ग्रुप महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या टाईपचे प्रेशर ग्रुप एक्झिस्ट करतात, मग त्याच्यामध्ये पण त्याच्या टाईप्स असतात प्रेशर ग्रुपचे. म्हणजे त्याच्यामध्ये फॉर्मल टाईपचे काय, इनफॉर्मल टाईप आहे. मग त्याच्यामध्ये पण एखाद्या पॉलिटिकल पार्टीला असोसिएट असणारे प्रेशर ग्रुप्स आहे का, त्या प्रेशर ग्रुपचा पण लोकशाहीमध्ये महत्वाचा वाटा असतो. तर प्रेशर ग्रुप, इंटरेस्ट ग्रुप हा पण डायरेक्टली टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन आहे. तर तो पण एक महत्वाचा टॉपिक असणार आहे अभ्यास करताना एमपीएससी किंवा राज्यसेवा मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू सगळं. सायलेंट फीचर्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट वगैरे, ओके, लोकप्रतिनिधित्व कायदा जो होता त्याच्याबद्दल डायरेक्टली मेन्शनच आहे. म्हणजे सिलेबसमध्ये टॉपिक आहे आणि डायरेक्ट क्वेश्चन पण येऊ शकतो की त्याच्याबद्दल, त्या कायद्याबद्दल डिटेलमध्ये डिस्क्राईब करा. 10 मार्कासाठी येऊ शकतो किंवा 15 मार्कासाठी येऊ शकतो. मग रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट बद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहित पाहिजे की काय कायद्यामध्ये कोणकोणते प्रोव्हिजन दिलेले तो कायदा. तर हा कायदा डायरेक्टली मेन्शन आहे सिलेबसमध्ये. सो हा पण एक महत्वाचा ठरणार आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे अपॉइंटमेंट असेल, व्हेरियस कॉन्स्टिट्युशनल पोस्ट अँड फंक्शन त्यांचे काय काय असणार आहे त्यासंबंधी. आता आपण वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युशनल ज्या पोस्ट बसतो त्याच्यामध्ये नॅशनल कमिशन फॉर एससी असेल जे आर्टिकल 338 मध्ये असतं, नॅशनल कमिशन फॉर एसटी असेल, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास जो आता आपण 2018 मध्ये त्याला घटनात्मक दर्जा दिलेला असेल, किंवा या व्यतिरिक्त जे पण आपल्या कॉन्स्टिट्युशनल पोस्ट असेल त्या सर्व संदर्भात जे महत्वाच्या गोष्टी आहे ते या ठिकाणी येतात की आपण कोणकोणते पोस्ट या ठिकाणी येणार आहे. इलेक्शन कमिशनचा रोल महत्वाचा असेल. त्या व्यतिरिक्त काही स्टॅट्युटरी बॉडी असतात जे कायद्याने बनलेल्या बॉडी असेल, जसं नॅशनल ह्युमन राईट कमिशन असेल, स्टेट ह्युमन राईट कमिशन असेल, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन असेल. या सगळ्या ज्या कॉन्स्टिट्युशनल आणि एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असतात त्या संबंधी क्वेश्चन विचारले जातात. मग त्यांचे प्रोसिजर म्हणजे त्यांची अपॉइंटमेंट प्रोसिजर कसं असेल, त्यांचं इंडिपेंडन्स कशा प्रकारे मेंटेन केलं जाईल, ते रिझाईन कोणाला देतील, या संदर्भात सगळ्या प्रोसिजर आणि त्यांचा रोल काय डेमोक्रेसीमध्ये, त्यांचा रोल काय, या रिलेटेड गोष्टी या टॉपिक मध्ये कव्हर होतात. वेगवेगळे अपॉइंटमेंट, रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांचे फंक्शन आणि त्यांच्या बॉडीज मध्ये.
आणि पुढचं येणार आहे स्टॅट्युटरी, रेग्युलेटरी आणि बाकी जे आपल्या ज्युडिशरी बॉडी असतात त्या, ज्या मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की स्टॅट्युटरी बॉडीज वगैरे जे आपण कायद्याने बनलेले जे संस्था असतात त्यांना आपण कन्सिडर करतो. वेगवेगळ्या रेग्युलेटरी बॉडी असतात. मग IRDA सारखी असेल है ना, जे इन्शुरन्स सेक्टरला रेग्युलेट करणारी बॉडी असेल, किंवा RBI सेक्टर सारखी बॉडी असेल जी पूर्ण फायनान्स सिस्टम, मॉनिटरी पॉलिसी रेग्युलेट होत आहे. तर ज्या पण वेगवेगळ्या रेग्युलेटरी बॉडीज असतात त्या सगळ्या पण गोष्टी यामध्ये मेन्शन होत असतात. आणि क्वासी ज्युडिशियल बॉडीज, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईपचे ट्रिब्युनल्स असतील है ना, जसं आपण सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल बद्दल बोलतो, किंवा स्टेट लेवलला जेव्हा आपण बोलतो तर स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, ज्याला आपण न्यायाधिकरणे म्हणतो. तर या सगळ्या गोष्टी सिलेबसमध्ये डायरेक्टली मेन्शन आहे, ज्या महत्वाच्या ठरणारे ज्यावेळेस आपण अभ्यास करू मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, सेम सिलेबस आता आपण एकदा MPSC ने जो दिलेला आहे बघा, हे जे महत्वाचे पॉईंट्स होते हे मी तुम्हाला UPSC पॉईंट ऑफ व्ह्यू जे मेन्शन केलं होतं. आणि सेम आपण जेव्हा राज्यसेवा पेपर 2 बघितलाय 250 मार्काचा, सामान्य अध्ययन पेपर 2 हा आयोगाने जो आपल्याला पेपर दिला होता ना 2025 नंतर आपला जो पॅटर्न लागू होणार आहे, त्यामध्ये आयोगाने मेन्शन केलेले जे टॉपिक होतं तेच प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध आणि महाराष्ट्राचा काही भाग त्याच्यामध्ये येणारे, हा थोडा स्पेसिफिक आपला महाराष्ट्र रिलेटेड असणार आहे. अदरवाईज काय होतं की जो मेन UPSCचा सिलेबस आहे त्याच रिलेटेडच रिफ्लेक्शन तुम्हाला MPSCच्या सिलेबसमध्ये पाहायला भेटेल आपल्याला. फक्त त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र संदर्भ थोडा ऍड करून अभ्यास करावा लागेल, त्याच्यातून आपला महाराष्ट्र रिलेटेड पण तो कव्हर होईल. आता याच्यामध्ये पण बघा, आपण जे बघितले सगळे पॉईंट होणार, भारतीय संविधान आपण बघितलं, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल आपण विचार केलेला. हा एक्झॅक्टली आयोगाचा सिलेबस आहे, तोच घेतलेला आहे मी, जेणेकरून तुम्हाला इझी पडेल. मग त्याची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड कसं, त्याची उत्क्रांती म्हणजे कसे झाले, आपण जे प्रत्येक बघितलं की रेग्युलेटिंग ऍक्ट पासून सुरुवात झालेली असेल आणि त्याच्यानंतर वाढलेली गोष्टी असेल, त्याच्यानंतर त्याचे वैशिष्ट्य काय, सुधारणा काय, महत्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना ज्याला आपण बेसिक स्ट्रक्चर म्हणतो. ओके, सुधारणा म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जे आपण बघितलं, या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपण बघितलं सिलेबसमध्ये. त्याच्यानंतर संघ आणि राज्य यांचे कार्य आणि जबाबदाऱ्या, म्हणजे सेंट्रल आणि स्टेट जे असेल त्यांचे काय कार्य, त्यांची जबाबदाऱ्या, त्यांचे काय चॅलेंजेस वगैरे काय काय, आणि स्थानिक पातळीवर जे अधिकार असेल म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जे असणार आहे त्या संबंधी आहे. त्याच्यानंतर वित्त व्यवस्था यांचे प्रधान, मग याच्यामध्ये फायनान्स कमिशनचा रोल येणार आहे, कशा प्रकारे चॅलेंजेस असतात सेंट्रल स्टेट लेवलला डील करताना, या सगळ्या गोष्टी येणार आहे. त्याच्यानंतर विविध अंगामधील अधिकारांची विभागणी आणि त्याचे वाद, म्हणजे जी आपण सेपरेशन ऑफ पॉवरची कन्सेप्ट बघितली ना, की जे पण आपले विविध अंग असतात, डिफरंट ऑर्गन असतात डेमोक्रेसीचे, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी, तर त्यामध्ये सेपरेशन ऑफ पॉवरची जी कन्सेप्ट बघितली ते या ठिकाणी येणार आहे. भारतीय संविधान योजनेची इतर देशांची तुलना वगैरे, म्हणजे वेगवेगळ्या देशांची आपण जे कंपॅरिझन करतो इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, ते या ठिकाणी येणार आहे. त्या व्यतिरिक्त संसद असेल, राज्य विधिमंडळ असेल, मग ते संबंध बघा, आपण टॉपिक इंग्लिशमध्ये बघितलं, सेम MPSCचा सिलेबस आहे, त्यांची संरचना, त्यांची कार्यप्रणाली, कशा प्रकारे कामकाज चालतं, या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी मेन्शन दिसतील. त्याच्यानंतर कार्यपालिका, न्यायपालिका, त्यांची रचना, मग आता कार्यपालिका म्हणजे त्यांच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्गन, न्यायपालिका म्हणजे ज्युडिशरी, मग त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे रचना असणार आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टची रचना असेल, हायकोर्ट असेल, किंवा कनिष्ठ न्यायालय जे असेल ना, डिस्ट्रिक्ट कोर्ट वगैरे, किंवा त्याचे खालचे कोर्ट असेल, त्या सगळ्यांची. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे मंत्रालय असतात, जे वेगवेगळे विभाग असतात, त्याच्यानंतर दबाव गट ज्याला आपण प्रेशर ग्रुप आता बघितलं ना, त्या प्रेशर ग्रुपचे फॉर्मल इनफॉर्मल जे ग्रुप्स असतील त्या संबंधी असेल, आणि त्यांची जी भूमिका आहे डेमोक्रेसीमध्ये, कारण की हे जे प्रेशर ग्रुप्स असतात यांचा पण डेमोक्रेसीमध्ये खूप महत्वाचा रोल असतो. हे गव्हर्नमेंटला प्रेशराईज करतात की लोकांच्या कल्याणासाठी ते कशा प्रकारे काम करू शकतात. ओके, गव्हर्नमेंटला प्रेशराईज करण्याचं काम. सो हे एक असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था जे आपण बघितलं, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, हा डायरेक्टली टॉपिक मेन्शन आहे, जो 73rd 74 अमेंडमेंट नंतर आणलाय. लोकप्रतिनिधित्व अधिनियम ज्याला आपण आता बघितलं होतं, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट जो होता, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, लोकप्रतिनिधित्व अधिनियम, त्याचे ठळक वैशिष्ट्ये काय, हा पण सिलेबसमध्ये डायरेक्टली मेन्शन केलेला टॉपिक आहे. त्या व्यतिरिक्त विविध संविधानिक पदांच्या नियुक्त्या, संविधानिक मंडळाच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या, म्हणजे ज्या पण वेगवेगळे कॉन्स्टिट्युशनल पोस्ट असतात है ना, तर कॉन्स्टिट्युशनल आणि एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल बॉडी जे आपण विचार केलेला आहे, त्याच्या नियुक्त्या असेल, त्यांची अपॉइंटमेंट असेल, कोण त्या व्यक्ती कशा प्रकारे अपॉइंट होत आहे, त्या सगळा सिलेबस या ठिकाणी येणार आहे. आणि वैधानिक, नियामक आणि विविध क्वासी ज्युडिशरी, अर्धन्यायिक जे मंडळ असतात त्या संबंधी बघा, सेम सिलेबस आहे, काहीच वेगळं पण नाहीये. याच्यामुळे फायदा काय होणार आहे की जे आपण UPSC सारखी तुम्ही एकाच वेळी UPSC साठी पण तुम्ही तयारी करू शकतात, MPSC साठी पण तयारी करू शकतात, कारण की सिलेबस हा पूर्ण ओव्हरलॅप झालेला आहे. ओके, सो हा एक फायदा होणार आहे.
आपलं एक टक्केवारी जे म्हणतो ना की महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा टक्केवारी UPSC मध्ये वाढले पाहिजेत, त्याच्यासाठी पण एक फायद्याचं ठरू शकतो. तो सिलेबस सेम तुम्हाला दिसेल. आता याच्यानंतर एक टॉपिक येतो, गव्हर्नन्स एक टॉपिक येतो, तो आपण या ठिकाणी पेपर 2 चा डिस्कस नाही करत आहे. आपण बेसिक पॉलिटी जो टॉपिक आहे तो डिस्कस केलाय, आणि त्या व्यतिरिक्त एक येतो इंटरनॅशनल रिलेशन. ओके, इंटरनॅशनल रिलेशन मध्ये त्याचे सब टाइप्स दिलेले आहेत, मग त्याच्या आपण 1 बाय 1 डिस्कस करू. त्याच्यामध्ये एक असतं इंडिया अँड इट्स नेबरहुड आहे ना, आपले जे सराउंडिंग जे आपले महत्वाचे कंट्री असतात, मग त्याच्यामध्ये चायना असेल, पाकिस्तान असेल, भूटान, म्यानमार असेल, अफगाणिस्तान असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका, नेपाळ आणि मालदीव. आता हे जे आपले नेबरिंग कंट्री असतात यांच्यासोबत आपलं कसं रिलेशन आहे, राईट? कारण की यांच्यासोबत रिलेशन डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला मेन इम्पॅक्ट करत असतं आपली पॉलिसीवर. मग आपल्या नेबरहुड सोबत असणारं रिलेशन हा पण पेपर 2 चा महत्वपूर्ण भाग आहे, जो आपण इंटरनॅशनल रिलेशन अंतर्गत कव्हर करणार आहोत. ओके, त्या व्यतिरिक्त तुम्ही बघायला गेले तर बायलॅटरल, रिजनल आणि ग्लोबल ग्रुपिंग आहे ना, ज्या असतात, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे अग्रीमेंट जे असतात ते. आता आपण नॉन अलाइनमेंट मुवमेंट आहे ना, 1950 जपान स्वातंत्र्य झालं होतं, त्यानंतर जेव्हा कोल्ड वॉर चालू होतं, शीत युद्ध चालू होतं, तर त्यावेळेस आपण एक पॉलिसी अडॉप्ट केली होती की आपल्याला कोणत्याही वॉरमध्ये इन्व्हॉल्व नाही असाय. आपण दोघंही जे वॉरचे ग्रुप होते त्यांच्यापासून अलिप्त राहिलो होतो. मग ते नॉन अलाइनमेंट मुवमेंट त्यावेळेस फॉर्म झालेली असेल. मग आता त्याचं अस्तित्व आहे का, म्हणजे नॉन अलाइनमेंट मुवमेंटचं आत्ताच्या घडीला आत्ता रिलेव्हंट आहे का ती गोष्ट, त्यावर बरेचदा क्वेश्चन येतात. मग त्यावेळेस आपल्याला क्रिटिकली एक्झामिन करायचं असतं की नामचं अस्तित्व आत्ताच्या घडीला महत्वाचं आहे की आपल्याला इंडियाला एखाद्या म्हणजे एक तर कॅपिटलिस्ट इकॉनॉमी किंवा सोशलिस्ट कुठं आपल्याला एखाद्याची बाजू घ्यायची ते एकदा ठरवावं लागेल. किंवा त्याच्या आपल्या न्यूक्लिअर डॉक्टरीन जी आहे, न्यूक्लिअर पॉलिसी आपली, मग ते महत्वाचं असेल. मग त्यामध्ये आपला कशा प्रकारे, म्हणजे आपण जी पोखरण चाचणी केली होती 1974 ची असू द्या की 98-99 ची असू द्या, है ना, ऑपरेशन शक्ती असू द्या की कोणती, तर त्यामध्ये आपल्या न्यूक्लिअर पॉलिसीची जी कन्सेप्ट आहे ती महत्वाची असेल. त्यामध्ये आपलं डॉक्टरीन काय की आपण फर्स्ट युज नाही करणारे कोणत्याही कंट्री विरुद्ध, किंवा एखाद्या कंट्रीकडे न्यूक्लिअर बॉम्ब नसेल तर त्यांच्या विरुद्ध आपण न्यूक्लिअर वेपन युज नाही करणार आहे. तर जी आपल्या न्यूक्लिअर पॉलिसीचं डेव्हलपमेंट झालेली आहे ती सगळी गोष्ट या ठिकाणी आपण कव्हर करू. त्याच्यानंतर लुकिस्ट पॉलिसी असेल, लुकिस्ट पासून आपण ऍक्ट ईस्ट वर गेलेलो आता. ओके, तर लुकिस्ट काय, ऍक्ट ईस्ट काय, एशियन नेशन का आपल्यासाठी महत्वाचे, त्या सगळ्या गोष्टी इंटरनॅशनल रिलेशन मध्ये आपण जे बायोलॅटरल रिलेशन वगैरे जे असतात किंवा रिजनल आणि ग्लोबल ग्रुपिंग असतात त्यामध्ये करतो. आता ज्यावेळेस आपण बायोलॅटरल रिलेशन बघतो ना, त्यामध्ये महत्वाच्या कंट्री सोबत रिलेशन, म्हणजे आपण इकडे USA असेल, रशिया असेल, जपान असेल, हे काही महत्वपूर्ण कंट्री असतात आपले, त्यासोबत आपले रिलेशन कसे, चायना असेल तर आपलं 1 to 1 त्यांच्यासोबत रिलेशन कसं आहे, त्याचं आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पासून असेल आणि कशा प्रकारे आतापर्यंतच्या पॉलिसी डिसाईड झालेल्या आहे. कारण की आज आपण जरी इंटरनॅशनल रिलेशन वाचत असलो तरी त्याला हिस्ट्री असते, 50-70 वर्षाची ज्यापासून आपण स्वतंत्र झालेले, वेगवेगळे अग्रीमेंट आपण साईन केलेले असतात आणि त्याचा परिणाम म्हणून आजचे जे पण आपले रिझल्ट आहे ते डेव्हलप झालेले असतात. सो आपण त्या करणार आहे. त्याच्या आपल्यासाठी आफ्रिकन कंट्रीज महत्वाची आहे किंवा युरोपियन युनियन महत्वाची आहे, पॅसिफिक कंट्री असेल किंवा रिजनल ग्लोबल ग्रुपिंग जे असेल. सो कळते का तुम्हाला, म्हणजे नेबरहुड पॉलिसी तर आहे आपली, पण बियॉन्ड नेबरहुड पण आपले जे महत्वाचे डायलॉग पार्टनर असेल, त्याच्यामध्ये लॅटिन अमेरिका कन्सिडर करू शकतो आपण, आफ्रिकन कंट्री महत्वाची असेल, युरोपियन युनियन हा एक पूर्ण संघ म्हणून ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो तो असेल, किंवा एशियन ज्यावेळेस आपण एज अ ग्रुप म्हणून कन्सिडर करतो, त्यासोबत इंडियाचे रिलेशन कसे इम्पॅक्ट होत आहेत त्या गोष्टी असेल, किंवा OPEC जे असते ना, जे पेट्रोलियम पूर्ण म्हणजे ज्याच्या बार्टर सिस्टम पूर्ण कंट्रोल करत नाही, ते ओपेक संबंधी गोष्टी असेल, या संबंधी सगळं आपण बघणार आहे. त्या व्यतिरिक्त ज्या वेगवेगळे ऑर्गनायझेशन असतात, त्याच्या जे सार्क असेल किंवा ब्रिक्स असेल, ब्रिक्स नसेल एशियन जे आपले महत्वाचे हे असेल, एशियन डेव्हलपमेंट बँक असेल, बिमस्टेक असेल, शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन SCO असेल, किंवा मेकॅंगोंगो कॉपरेशन असेल, ईस्ट एशिया समिट असेल, G20 आणि G7 जे समिट असेल. आता G7 मध्ये भारत डायरेक्टली पार्टिसिपेट नाहीये, पण तरी पण भारताला बोलवलं जातं ऍज अ इम्पॉर्टंट इन्व्हायटी म्हणून, तर त्याच्यामध्ये रोल असेल, किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक असेल किंवा APEC असेल. या सगळ्या ज्या इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे यांचा महत्वाचा रोल असतो इंटरनॅशनल पॉलिसीमध्ये. या सगळ्यांचा पण अभ्यास आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन मध्ये करायचा असेल. बघा, पेपर 2 व्हास्ट पण आहे पण तेवढं इंटरेस्टिंग पण आहे. जर का आपण तो प्रॉपरली एक वेने गेलो त्या पेपरला अप्रोच करत, तर खूप इंटरेस्टिंग पेपर आहे. आणि कोणताही न्यूज पेपर असा नसेल की त्याच्यामध्ये डेली हा टॉपिक कोणताही कव्हर होत नसेल. डेली तुम्ही कोणत्या ना कोणत्या डिफरन्सने पॉलिटीचा कोणता ना कोणता घटक हा कंटिन्युअसली रिपीट होत असतो. त्याच्यामध्ये गव्हर्नरचा रोल असू द्या, किंवा लोकल गव्हर्नमेंट संबंधी गोष्टी असू द्या, पंचायत राज संबंधी गोष्टी असू द्या, किंवा एखाद्या G20 समिट, आता या वर्षी आपण 2023 मध्ये इंडिया होस्ट करताय, मग कंटिन्युअसली तुम्ही ती गोष्ट वाचण्यात येणार आहे. मग येणाऱ्या एक्झाम्स मध्ये पण तो तेवढा महत्वाचा टॉपिक ठरतो की G20चं
इंडियाचं स्टँड पॉईंट ऑफ व्ह्यू काय महत्वाचं आहे, किंवा इंडिया कसा प्रकारे G20चं प्रतिनिधित्व करतोय आणि 75 वर्षामध्ये आपण काय कमावलंय, कारण की फर्स्ट टाइम इंडियामध्ये आपण होस्ट करतोय ते समिट. सो या प्रत्येक गोष्टी महत्वाची ठरणार आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके. याच्या व्यतिरिक्त इफेक्ट ऑफ पॉलिसी, आता आपण जेव्हा एखादी पॉलिसी डिसाईड करतो त्याच्या पूर्ण पॉलिटीवर आपल्या ज्या डेव्हलप्ड आणि डेव्हलपिंग कंट्री त्या सगळ्या म्हणजे त्यांचा सगळ्यांचा इंटरेस्ट गुंतलेलं असतं, सगळ्यांचा इम्पॅक्ट त्याच्यावर होत असतो. मग त्याच्यामध्ये युनायटेड नेशन रिफॉर्म बद्दल महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जे तो रिफॉर्मचा मुद्दा आहे. हा कंटिन्युअस आयोग याच्यावर UPSC पण कंटिन्युअस क्वेश्चन विचारते आणि MPSC मेन्स मध्ये पण डेफिनेटली याच्यावर येणारा क्वेश्चन सारखा टॉपिक आहे की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल म्हणजे जे P5 जे परमनंट 5 मेंबर असतात ज्यांच्याकडे व्हिटो पॉवर असते ती आपण 1945-46 मध्ये डिसाईड केलेली पॉवर आहे. तर त्याला अमेंडमेंटची गरज आहे. राईट आहे. आपण एवढा मोठा लोकशाहीचा देश आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करणारा देश असेल, त्यांना UN मध्ये जर का व्हिटो पॉवर नसेल तर मग UNचं अस्तित्व काय महत्वाचं आहे का नाही, तर त्या संबंधी असेल. मग UN रिफॉर्म संबंधी महत्वाचा टॉपिक असेल किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल त्यामध्ये रिफॉर्मची गरज आहे का. ओपेक जे असतं है ना, ऑइल प्रोडक्शन रिलेटेड, त्याच्यामध्ये ते प्रकार कशा प्रकारे प्राइस मॅनिप्युलेशन असेल किंवा US जे सँक्शन असतात किंवा US एखादं महत्वपूर्ण पॅरिस अग्रीमेंट असेल किंवा कोणते अग्रीमेंट असेल त्याच्यामध्ये US पुल बॅक करतं, मध्ये स्टार्टिंगला इन्व्हॉल्व असेल आणि त्याच्याने मध्येच एकदम पुल बॅक करणार, तर त्याचं कसं इम्पॅक्ट होणार आहे. किंवा इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडॉर असेल किंवा ग्लोबल ट्रेड वॉर असेल. आता ट्रेड वॉर जेव्हा USA आणि चायनामध्ये चालू होतं तर जेव्हा दोन देशामध्ये ट्रेड वॉर असतो त्यावेळेस फक्त ते दोन देश इन्व्हॉल्व नसतात. आज ग्लोबल इकॉनॉमी सगळे देश एकमेकांशी कनेक्टेड असतात. सो एका ग्रुपचा इम्पॅक्ट हा दुसऱ्या ग्रुपवर होत असतो. सो या गोष्टी त्या ठिकाणी आपण बघणार आहे. त्याच्यानंतर साऊथ चायना कॉन्फ्लिक्ट कंटिन्युअसली मुद्दा राहणारा इम्पॉर्टंट आणि ब्रिक एक्झिट वगैरे आहे ना, हे सगळे मुद्दे पण इंटरनॅशनल रिलेशन पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे ठरतात ज्यावेळेस आपण IR चा टॉपिक डिस्कस करतो. आणि त्यानंतर महत्वाचा टॉपिक आहे इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन. मग त्याच्यानंतर WTO असेल, युनायटेड नेशन असेल, वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, याला ब्रिटन ट्विन्स म्हणतात वर्ल्ड बँक IMF ला, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असेल किंवा कॉमनवेल्थ नेशन असेल. आता हे तर काही 5-6 नावं दिले. याच्या व्यतिरिक्त पण जे महत्वाच्या संस्था असतात त्या सगळ्या महत्वाच्या संस्था आपल्याला डिस्कस करायच्या. कळतंय. म्हणजे GS2 टॉपिक हा बरा व्हास्ट असणार आहे, तेवढा इंटरेस्टिंग पण असणार आहे आणि तेवढा स्कोरिंग पण असणार आहे. तुम्ही याचा उपयोग प्रत्येक ठिकाणी करू शकतात. तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये पण हा खूप महत्वाचा ठरणार आहे, तुमच्या एसे रायटिंग मध्ये पण खूप महत्वाचा ठरणार आहे आणि तुमच्या GS पेपर 2 मध्ये तर महत्वाचा आहेच वगैरे हा टॉपिक. सो हा एक झाला. आणि त्याच्यानंतर आता हे भारतामध्ये जे महाराष्ट्राचा जो सिलेबस आहे त्यामध्ये पण सेम मेन्शन केलं बघा. भारत आणि शेजारी राष्ट्रे यांच्याशी संबंध, म्हणजे जे आपण बघितलं की भारत आणि जे नेबरिंग स्टेट आहे त्यांच्यासोबत आपला संबंध कसा आहे, द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक गट. मग त्याच्यामध्ये बायलॅटरल जे ग्रुपिंग असेल, रिजनल ग्रुपिंग असेल किंवा ग्लोबल लेवलच्या ग्रुपिंग असेल आणि भारताचा समावेश असणारे आणि भारताच्या हित संबंधाला बाधा पोहोचवणारे जे पण अग्रीमेंट असतं. मग त्याच्यामध्ये नॉर्मली एन्व्हायरमेंट रिलेटेड अग्रीमेंट आपण बघत असतो, पॅरिस अग्रीमेंट असेल किंवा आपण इंटरनॅशनल लेवलला जेव्हा आपण इमिशन ट्रेडिंग संबंधी करतो की ग्लोबल टेम्परेचर वाढते त्या संबंधी आपण एखादा अग्रीमेंट साईन करतोय, तर त्यामध्ये इंडियाचा रोल कशा प्रकारे असणार आहे त्या सगळ्या गोष्टी यामध्ये येत असतात. त्याच्या व्यतिरिक्त विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणाचा आणि राजकारणाच्या भारताच्या हित संबंधावर काय परिणाम होतो ते सगळं बघणार आहे. आणि महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, मंच आणि त्यांचा जनादेश या सगळ्या गोष्टी इंटरनॅशनल रिलेशन मध्ये येतात. हा मेनली होता आपला सगळा सिलेबस जो आपल्याला UPSC मेन्स पेपर असेल किंवा राज्यसेवाचा मेन्स पेपर असेल त्यामध्ये महत्वाचा ठरणार आहे, तो पूर्ण डिटेलवाला सिलेबस होता. आता याच्यामध्ये आपण एक बघूयात की सोर्सेस नॉर्मली काय काय असतात. बघा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क. आता ही जी NCERT आहे तो तुम्हाला NCERT आपल्याला मे बी मराठीमध्ये अवेलेबल नसेल, तरी पण इंग्लिशमध्ये बेसिक इंग्लिश असते ती, म्हणजे तुम्ही मराठीमध्ये पण प्रिपेअर करतोय आपण तरी पण NCERTच्या इंग्लिश ह्या खूप जास्त हेवी नसतात, तर ते रेफरन्ससाठी घेऊ शकतात. तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क NCERT घेऊ शकता. कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स NCERT आहे. त्याच्यानंतर सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट ही एक NCERT महत्वाची. लक्ष्मीकांत मराठीमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेच आपल्याकडे, हे एक महत्वाचं द मोस्ट इम्पॉर्टंट बुक ठरणार आहे. किंवा काही काही लोक एक्स्ट्रा साठी DD बसू पण वाचतात, पण मी तर म्हणेल एकदा की या पुस्तकात तुमचं बेसिक कमांड एकदा यायला पाहिजे. एकदा कमांड लक्ष्मीकांत आलं तर मग आपण बाकी सोर्सवर शिफ्ट होऊ शकतो, पण बेसिक हे असणार आहे. आणि त्याच्यानंतर गव्हर्नन्ससाठी पण लक्ष्मीकांतचं वेगळं बुक येतं. हा बेसिक लक्ष्मीकांतसाठी असणारं बुक आहे ज्यामध्ये तुमचा मेन टॉपिक कव्हर आणि NCERTचे बुक्स. आणि इंटरनॅशनल रिलेशन मध्ये मेनली तर जे मिनिस्ट्रीच्या वेबसाईट असतात त्या रेफर करायच्या आणि सिलेक्टेड पार्ट न्यूज पेपरमध्ये कंटिन्युअसली येत असतं
आणि त्या रिलेटेड जो हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे तो तर मी कव्हर करून गेलोच तुमचा, की कशा प्रकारे आपला म्हणजे प्रत्येक कंट्री सोबत आपले कशा प्रकारे रिलेशन डेव्हलप झालेले आणि कशा प्रकारे तो महत्वाचा ठरेल तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी. एकदा का तुम्हाला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड क्लिअर असेल तर मग तुम्ही त्या जजमेंटच्या हिशोबाने आत्ताचं कंटेम्पररी जे पण वर्ल्ड पॉलिटिक्स चालतंय त्याचं व्यवस्थित जजमेंट घेऊ शकता आणि अंदाज घेऊ शकता. ओके, सो हा झाला पेपर 2 पूर्ण डिटेलमध्ये विथ सोर्सेस. आता आपण बघू युपीएससीने जो पेपर विचारला होता 2022 मध्ये, कारण की मी तुम्हाला अगोदरपर्यंत सांगितलं की सिलेबस हा महत्वाचा टॉपिक तर आहे, त्याच्या व्यतिरिक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे 2 महत्वाचे असणार आहे. जर का तुमची या 2 गोष्टींवर कमांड आहे तर तुमचा अभ्यासावर फायदा होणार आहे. तर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन जो लेटेस्ट मध्ये युपीएससीने विचारलेला आहे 22 मधला तो पेपर डिस्कस करूया. एकदा थोडे क्वेश्चन काय काय आले होते जेणेकरून एक गो थ्रू तरी होईल आणि तुम्हाला एक जस्ट अंदाज तरी येईल त्या गोष्टीचा, ते बघू. आता याच्यामध्ये होतं राईट टू मुवमेंट आणि रिसेट थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया आर फ्रीली अवेलेबल टू द इंडियन सिटीजन. आता हा आर्टिकल 19 संबंधी क्वेश्चन होता बघा. आर्टिकल 19 मध्ये आपल्याला फ्रीडम ऑफ मुवमेंट संबंधित तरतूद आहे डी आणि ई मध्ये. ई मध्ये सेटलमेंट संबंधी आहे आणि डी मध्ये मुवमेंट संबंधी आहे. तर भारतामध्ये आपण मुक्तपणे संचार आणि करू शकतो, पण त्याच्यावर काहीतरी रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहे, राईट आहे. असं नसतं की कोणती फंडामेंटल ऍब्सोल्यूट आहे, प्रत्येक फंडामेंटल राईटवर काही रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स असतात. तर त्या रिझनेबल रिस्ट्रिक्शनवर हा क्वेश्चन आलेला आहे. खूप सोपा क्वेश्चन होता. आर्टिकल 19 मध्ये डायरेक्टली मेन्शन आहे, 150 शब्दामध्ये तुम्हाला मेन्शन करायचा होता क्वेश्चन. सो डायरेक्टली हा 10 मार्क्स साठी क्वेश्चन होता की त्याच्यामध्ये अधिकार म्हणजे ते ऍब्सोल्यूट नाहीये, त्याच्यावर काहीतरी रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहे, दे आर नॉट ऍब्सोल्यूट, त्यावर तुम्हाला कमेंट करायची होती. ओके, डायरेक्टली क्वेश्चन तुमचा लक्ष्मीकांत मधून कव्हर होणारा क्वेश्चन आहे जो या ठिकाणी विचारला होता. ओके, पुढचा कन्सिडर करा बघा. व्हॉट एक्सटेंड युअर ओपिनियन द डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर जे आपलं झालं होतं दे चेंज द गव्हर्नन्स लँडस्केप ॲट द ग्रासरूट लेवल. आता बघा मी आता पण आपण सिलेबस डिस्कस करताना आपण बघितलं लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा रोल आहे, राईट आहे. आणि आत्ताच आपण डिस्कस केलं की 30 वर्ष झालेले जवळपास ना, 30 वर्ष झाले ज्यावेळेस आपण 73rd आणि 74 अमेंडमेंट केल्या होत्या. मग आता एवढ्या वर्षानंतर आपण ग्रासरूट लेवलवर काय इम्पॅक्ट झालं त्या पॉलिसीचं त्या संबंधी हा क्वेश्चन होता. कळतंय? मग अशा केसमध्ये तुम्हाला टिपिकली ते अंडरस्टँड झाले पाहिजे. या संबंधी तुम्हाला इम्पॉर्टंट जे न्यूजपेपरचे आर्टिकल्स असतात ज्यामध्ये जे एक्सपर्ट ओपिनियन असतात ते महत्वाचे ठरतात. या ठिकाणी एखादा चांगला केस स्टडी असेल ज्यामध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंटने त्यांचं गावाचा कशा प्रकारे विकास केला असेल किंवा सस्टेनेबल व्हिलेज डेव्हलप केलं असेल तर ते छान एक्झाम्पल असतात, ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात. तर हा पण महत्वाचा टॉपिक आहे. बघा सिलेबसला धरूनच क्वेश्चन पेपर सेट केला जातो, बियॉन्ड सिलेबस जाणार नाहीये युपीएससी. असं कधीच नाही होणार की तुम्ही फक्त वाचत चालले पण नेमकं कुठून क्वेश्चन येणार हे कळणार नाही, असं कधीच नाही होणार आहे. सिलेबसला धरूनच सगळं काय असणार आहे. फक्त महत्वाचं असतं की आपण बुक्स कम्प्लीट करतो, सिलेबस कम्प्लीट नाही करत. महत्वाचा टॉपिक असणार आहे की सिलेबस मधला प्रत्येक बीट आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. जे महत्वाचं टॉपिक आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला कम्प्लीट करायची, ऑटोमॅटिकली तुमच्या मार्क्स मध्ये त्या गोष्टी रिफ्लेक्ट होतील. ओके, आपण 10 मार्क्स साठी क्वेश्चन होता डायरेक्टली सिलेबस म्हणून. पुढचा बघा, डिस्कस द रोल ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऍज अ चेअरमॅन ऑफ राज्यसभा. बघा आपल्याकडे जे व्हाईस प्रेसिडेंट असतात ते राज्यसभाचे चेअरमॅन म्हणून पण काम करतात. आर्टिकल 64 मध्ये तुम्ही कन्सिडर केलं तर व्हाईस आपले जे प्रेसिडेंट असतात ते राज्यसभेचे चेअरमॅन म्हणून पण काम करतात, राईट आहे. मग त्या संबंधी डायरेक्टली क्वेश्चन. आता हा पार्लमेंट टॉपिक जेव्हा तुम्ही मी सांगत होतो की पार्लमेंट महत्वाचा टॉपिक आहे, त्यामधून हा डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो आणि हा पण डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. आपल्या व्हाईस प्रेसिडेंट संबंधी जे आपण प्रोव्हिजन आपण वाचले असतील त्या संबंधी गोष्टी या ठिकाणी येणार आहे. आणि मग राज्यसभा हे राज्यांचं प्रतिनिधित्व करतं, मग त्या ठिकाणी व्हाईस प्रेसिडेंटचा कसा रोल येणार आहे या सगळ्या गोष्टी येणार. सो हा पण सिलेबसला धरणारा क्वेश्चन आहे. हा युपीएससीचाच पेपर आहे, लेटेस्ट वाला जो पेपर आहे ना तो वाला पेपर आहे. त्याच्यानंतर डिस्कस द रोल ऑफ नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास, ज्याला आपण ट्रान्सफर केलं स्टॅट्युटरी पासून कॉन्स्टिट्युशनल बॉडी. बघा आपण 2018 मध्ये काय केलं होतं, 102 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केली होती. ओके, 102 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. आणि त्यानंतर नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास याच्यासाठी 338B मध्ये याला घटनात्मक दर्जा दिला. ओके, याला घटनात्मक दर्जा दिला. याच्या अगोदर पासून 1993 पासून एक स्टॅट्युटरी बॉडी होती, एक कायदेशीर बॉडी होती बॅकवर्ड क्लासने, पण त्याच्या जागी आपण घटनात्मक हे दिला. तर त्याचा जे रोल आहे त्याचं जे फंक्शन्स आहे त्याबद्दल आपल्याला बोलायचं की कशा प्रकारे त्याचे ट्रान्सफॉर्म झाले फंक्शन, आज त्याला आपण एक घटनात्मक दर्जा दिल्यापासून. सो हा पण एक महत्वाचा टॉपिक आहे, हे दिलेला आहे. मग याचे फंक्शन्स काय काय असेल, कशाप्रमाणे एम्पॉवरमेंटसाठी काम करताय, या सगळ्या गोष्टी यामध्ये येणार आहे. ओके, डायरेक्टली क्वेश्चन होता परत. त्याच्यानंतर हा होता, आता हा थोडा आयर संबंधी आला असेल की जे आपला श्रीलंका सोबत रिलेशन असेल त्या संबंधी एक विचारलेला आहे. म्हणजे आपण नेबरहुड पॉलिसी आपण जे विचार करत होतो तर त्या संबंधी डायरेक्टली क्वेश्चन आलेला आहे.
त्याच्यानंतर बिमस्टेक आणि सार्क बद्दल आता बघा, आपण इंटरनॅशनल ग्रुपिंग बघत होतो, त्यामध्ये बिमस्टेक असतं आणि सार्क आपण जे बघतो. मग सार्क आणि बिमस्टेक मध्ये काय फरक यांनी याचं विचारलं होतं की डिसिमिलरिटी दोघांमध्ये काय काय. बघा काय आहे की सार्क हे जे ग्रुपिंग आपण क्रिएट केलं होतं ते आत्ताच्या घडीला त्याचं एवढं इम्पॉर्टन्स सबमिट होत नाहीये, कारण की इंडिया आणि पाकिस्तान दोन महत्वाच्या कंट्री आहेत सार्कच्या, आणि त्याच दोन महत्वाच्या कंट्रीमध्ये कॉन्फ्लिक्ट असल्यामुळे खूप सारे सार्कचे समिट हे पोस्टपोन होऊन जातात, राईट आहे, आणि ते इफेक्टिव्हली होत नाही. तर त्यामुळे सार्क हे कुठेतरी आपण म्हणू शकतो की एवढं इफेक्टिव्हली काम नाही करत आहे. मग आपल्याकडे एक बिमस्टेक ऑर्गनायझेशन आहे. मग बिमस्टेक आणि सार्क मध्ये काय फरक आहे? मग सार्क मध्ये ज्या कंट्रीज असतात त्या बिमस्टेक मध्ये कोणत्या ओव्हरलॅप होत आहे, मग पाकिस्तान हा बिमस्टेकचा मेंबर आहे का नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिसिमिलरिटी बद्दल चर्चा करायची होती, आणि इंडियन फॉरेन पॉलिसीचे ऑब्जेक्टिव्ह कसं रिलाइज होईल त्याच्यावरून तुम्हाला न्यू ऑर्गनायझेशन त्याबद्दल डिस्कस करायचं होतं. म्हणजे बघा खूप जास्त टिपिकल क्वेश्चन नाहीये. तुम्हाला सार्क बद्दल आपण जेव्हा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन बघतो त्यावेळेस आपण सार्क पण बघणार आहे, बिमस्टेक पण बघणार आहे आणि बाकी पण असणार आहे. आणि या ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असतात हे अल्टरनेटिव्हली न्यूजमध्ये असतात, आणि त्यामध्ये ते डिटेलमध्ये मेन्शन असतं की कशा प्रकारे सार्कचा रिलेव्हन्स आज आहे किंवा नाही, किंवा बिमस्टेक कशा प्रकारे महत्वाची ठरू शकते किंवा काही प्लॅटफॉर्म. तर हे क्वेश्चन येतात डायरेक्टली, पण त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर हा पार्ट होता डिस्कस द प्रोसिजर डिसाइड टू डिस्प्यूट अरेंजिंग ऑफ द इलेक्शन मेंबर पार्लमेंट. जे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट होता ना, बघा सिलेबस मध्ये जो पेपर मध्ये डायरेक्टली मेन्शन टॉपिक होता त्यावर परत आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 बद्दल क्वेश्चन आहे, आणि त्याबद्दल आपल्याला बोलायचं 15 मार्क्स साठी हा क्वेश्चन आला होता, जो की आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचा होता. ओके. पुढचं एक बघा, आता गव्हर्नरचा रोल विचारला होता. डिस्कस द इसेन्शियल कंडिशन, जे गव्हर्नरसाठी होतं. डिस्कस लिगॅलिटी ऑफ जे ऑर्डिनन्स ते काढतात त्या ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ऑफ गव्हर्नर संबंधी होता हा क्वेश्चन, राईट आहे. मग आपल्याला गव्हर्नर महत्वाचा टॉपिक आहे. राज्यपाल डायरेक्टली सिलेबस मध्ये मेन्शन असतो, आणि त्यांच्याकडे आर्टिकल 213 अंतर्गत गव्हर्नरला ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर असते. आर्टिकल 213 अंतर्गत त्यांना ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर असते. मग त्या संबंधी हा क्वेश्चन विचारला होता. ओके, सो हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नॅशनल पॉलिसी पॉलिटिकल पार्टी. आता बघा आपल्याकडे दोन टाईपचे पॉलिटिकल पार्टी असतात. एक नॅशनल लेवलचे पॉलिटिकल पार्टी असतात, एक स्टेट लेवलच्या पॉलिटिकल पार्टी असतात. तर नॅशनल लेवलच्या पॉलिटिकल पार्टी सेंट्रलायझेशनवर फोकस करतात की जास्तीत जास्त सत्तेचं केंद्रीकरण झालं पाहिजे. पण ज्यावेळेस आपण स्टेट लेवलच्या पार्टी बघतो तर स्टेट लेवलच्या पार्टीचा मेन फोकस असतं स्टेटला ऑटोनॉमी भेटली पाहिजे. तर मग त्या कंटेस्टमध्ये आपल्याला करंट रिलेव्हंट मध्ये जे एक्झाम्पल होत असतील ते आपल्याला रेफर पुट करता यायला पाहिजे, आणि कशा प्रकारे दोघं पार्टीचं महत्व आहे आपल्या देशासाठी ते या ठिकाणी आपण मेन्शन करू शकतो. सो कळते काय तुम्हाला की क्वेश्चन खूप जास्त अवघड नाही येणार आहे जर का तुम्ही प्रॉपरली अभ्यास केला असेल. क्रिटिकली एक्झामिनिंग द प्रोसिजर थ्रू विच द प्रेसिडेंट ऑफ इंडिया अँड द फ्रान्स आर इलेक्टेड. आता बघा इंडिया आणि फ्रान्स, आता आपण जेव्हा आपण बघत होतो सिलेबस मध्ये की भारताचं संविधानाचं वेगवेगळ्या कंट्रीच्या कॉन्स्टिट्यूशन सोबत आपण कंपॅरिझन केलेलं आहे, राईट आहे, की कशा प्रकारे व्हेरिएशन होणार आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि बाकी कंट्रीचं कॉन्स्टिट्यूशन. तर त्याच्यामध्ये पण इंडिया आणि फ्रान्स बद्दल विचारलं होतं प्रेसिडेंटच्या रिलेटेड. सो ते एक लक्षात ठेवा. आणि डिस्कस द रोल ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इन द लाईट ऑफ द इव्होल्युशन ऑफ मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. मग मॉडेल कोड ऑफ कंडक्ट पण आहे ना, आचारसंहिता ज्याला आपण म्हणतो. इलेक्शन कंडक्ट करताना वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीला कॉन्फिडन्स मध्ये घेऊन इलेक्शन कमिशन आचारसंहिता जाहीर करत असतं. मग आचारसंहिता आणि इलेक्शन कमिशनचा रोल, आणि हा महत्वाचा टॉपिक आहे, म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हा महत्वाचा टॉपिक आहे आणि इलेक्शन कमिशन पण असेल. मग इलेक्शन कमिशनचा अभ्यास करताना इलेक्ट्रोल रिफॉर्म जे वेगवेगळे झालेले आपल्याला, त्यामध्ये आपण महत्वाच्या दिनेश गोस्वामी कमिटी असेल किंवा बाकी जे पण आपण इलेक्शन रिफॉर्म केलेले आहे, मग काही महत्वाचे सजेशन जर का इलेक्शन संबंधी दिले गेले असतील तर त्या सगळ्या गोष्टींचा पण अभ्यास आपण ज्यावेळेस करणारा अभ्यास त्याच्यामध्ये येणार आहे. कळतंय? सो हे डायरेक्टली इनडायरेक्टली टॉपिकला रिलेटेड क्वेश्चन येणार आहे. आता हे झालं आपण युपीएससीचा पेपर डिस्कस केला 2022चा रिटर्न वाला, राईट आहे. आता आपला जो पॅटर्न आहे तो 2025 पासून, म्हणजे एमपीएससीचा जो रिटर्न पॅटर्न आहे तो 2025 पासून लागू होणार आहे. तर आपल्याकडे आता त्याचे करंट पेपर डायरेक्टली अवेलेबल नाहीये, राईट. पण 2010 आणि 2011 मध्ये तरी एमपीएससीचा जो पेपर होता तो रिटर्न स्वरूपाचा असायचा. तर मी फक्त तुम्हाला एक रेफरन्ससाठी एक पेपर आणलाय की कशा प्रकारचा एमपीएससीचा क्वेश्चन विचारला होता, राईट आहे. आता युपीएससी मध्ये तरी खूप जास्त क्रिटिकली क्वेश्चन विचारतील ज्याच्यावर खूप जास्त थिंकिंग प्रोसेस असेल. पण जेव्हा तुम्ही 2010-11चे एमपीएससीचे पेपर बघाल त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन भेटतील. आता नवीन 2025 पासून येणारा पेपर असेल ते आपल्याला कळेल जेव्हा पेपर आयोग ऑफिशियली पहिला पेपर जेव्हा कंडक्ट करेल ते त्याच्यानंतर. पण त्याच्यापर्यंत आपल्याला एक काहीतरी रेफरन्स पाहिजे, तुम्हाला एक काहीतरी कल्पना पाहिजे की नेमका पेपर एमपीएससीचा कसा असायचा रिटर्नचा. त्यासाठी मी हा पेपर आणलेला आहे. ओके, तो आपण 2010चा पेपर डिस्कस करतोय. त्याच्याने जनरल स्टडी पेपर 2 कंपल्सरी स्वरूपाचा होता, ओके, अनिवार्य. आणि त्याच्यामध्ये हा पार्ट होते.
त्याच्यामध्ये सेक्शन सी होता त्या 40 गुणांसाठी, त्याच्यामध्ये पॉलिटी यायचा. त्याच्यामध्ये बघा आन्सर एनी वन ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन. मग त्यामध्ये पहिला विचारलं होतं की एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ फंडामेंटल राईट अँड सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे भारतीय संविधानात मूलभूत अधिकार या वैशिष्ट्य महत्व स्पष्ट करा. म्हणजे बघा डायरेक्टली विचारलं होतं, सिलेबसला धरून होता, आत्ताच्या सिलेबसला पण धरून तेव्हा पण विचार केला होता की फंडामेंटल राईट जे असतात, मूलभूत अधिकार आहे, त्याबद्दल तुम्हाला त्याचे जे वैशिष्ट्य होतं ते पुन्हा पुन्हा डिटेलमध्ये स्पष्ट करायचे होते. सेकंड बघा मानवी हक्क आयोग, डिस्क्राईब द कंपोजिशन फंक्शन ऑफ ह्युमन राईट कमिशन. ना आपण जे बघत होतो मानवी हक्क आयोग, जे आपण स्टॅट्युटरी जे कायदेशीर बॉडी वगैरे बघत होतो, तर त्यामध्ये ह्युमन राईट कमिशन पण होतं. तर ह्युमन राईट कमिशन बद्दल डायरेक्टली होता की त्यांची रचना कशी आहे, त्यांचे कार्य कसे आहे, त्याबद्दल तुम्ही एक्सप्लेनेशन करा. ओके, सो हा होता 2010 मध्ये आलेला पेपर. त्यात एक तर बघा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन होता, खालील प्रश्नाचे उत्तर द्या. एक्सप्लेन इन द ब्रीफ गव्हर्नर, म्हणजे मुख्य प्रशासक म्हणून राज्यपालाची भूमिका कशी आहे त्याबद्दल होता. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नर ॲज अ चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्याची काय भूमिका असणार आहे. त्याच्यानंतर राईट अ नोट ऑन इम्पॉर्टंट न्यूज पेपर ऑन पॉलिसी मेकिंग. ओके, तर स्टेट द डिफरन्स बिटवीन पॉलिटिकल पार्टी अँड प्रेशर ग्रुप. आता बघा हा टॉपिक आता पण सिलेबसमध्ये आहे, राईट आहे, की भारतीय राजकीय पक्षाने दबाव गट याच्यामध्ये फरक काय आहे सांगा. आता हा 2010चा पेपर आहे, तेव्हा पण याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. मग आपण एक लॉजिकली विचार करू शकतो की सेम, म्हणजे जर का आपण सिलेबसला धरूनच असलो तर या प्रकारचा किंवा याच्या व्यतिरिक्त थोडा डेप्थ मध्ये क्वेश्चन येऊ शकतो, पण रिपीट त्या सेन्समध्ये म्हणजे टॉपिक वाईज रिपीट होऊ शकतं. म्हणून आपल्याला सिलेबस माहीत असणं महत्वाचं आहे. अदरवाईज आपल्याला माहित नसेल की सिलेबसमध्ये प्रेशर ग्रुप मेन्शन आहे का नाही, किंवा सिलेबसमध्ये पॉलिटिकल पार्टी मेन्शन आहे का नाही, किंवा इंटरेस्ट ग्रुप मेन्शन आहे का नाही, तर त्यावेळेस मग कुठेतरी आपल्या अभ्यासाची दिशा चुकू शकते. राईट आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक्सप्लेन द मेन फंक्शन ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन. आता लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ज्यावेळेस आपण बोलतो तर त्यामुळे महानगरपालिकाचे मुख्य कार्य काय, म्हणजे हा स्पेसिफिक झाला महाराष्ट्र स्पेसिफिक, की महानगरपालिका काय, मग महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांची रचना काय, त्यांच्याकडे कोणते अधिकार आहे, त्या गोष्टी यामध्ये येऊ शकतात. ओके, त्याच्या इथं आन्सर द 5 क्वेश्चन. त्याच्यामध्ये डिस्क्राईब द कंपोजिशन ऑफ राज्यसभा. बघा राज्यसभेचं वर्णन करायचं होतं, किंवा हाऊ न्यू स्टेट कॅन बी क्रिएटेड, नवीन राज्याची निर्मिती कशी होते, मग नवीन राज्य बनवण्यासाठी काय काय प्रोसिजर आहे, ते बिल स्टेटद्वारे इनिशिएट होतं का, है ना, त्यामध्ये मग पार्लमेंटकडे कोणकोणती पॉवर असते, आर्टिकल 2चा काय संबंध येणार, आर्टिकल 3चा काय संबंध असणार, जे पण असेल तो त्या संबंधी क्वेश्चन असणार आहे. आणि व्हॉट डू यू मीन बाय इंटिग्रेटेड ज्युडिशरी, एकात्मिक न्यायव्यवस्थेचा अर्थ काय, इंटिग्रेटेड ज्युडिशरीचा अर्थ काय. आता आपण ज्यावेळेस पॉलिटी सेक्शन वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं इंटिग्रेटेड ज्युडिशरी आणि इंडिपेंडंट ज्युडिशरी या दोन कन्सेप्ट आहे, त्या दोघांमधला नेमका फरक काय. तर या बेसिक कन्सेप्टवर क्वेश्चन येतात. जसं प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, या दोन कन्सेप्ट आहे, याच्यावर क्वेश्चन येणार आहे. असे वेगवेगळ्या कन्सेप्टवर पण क्वेश्चन येतात. सेम क्वेश्चन पॅटर्न दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर भारताचे महालेखापाल ज्याला आपण कॅग म्हणतो, त्या कॅग बद्दल पण त्यांचा रोल काय आहे त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारला होता. कळत आहे. एक्सप्लेन द लोक न्यायालय. बघा लोक न्यायालय जे असतात, लोक अदालत, लोक न्यायालय, त्याबद्दल क्वेश्चन आलेला आहे. आणि दुर्बल घटकांसाठी आपण जे रिझर्वेशन करतो कॉन्स्टिट्युन्सी, त्याच्यासाठी होता. त्याच्यानंतर लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, विधान परिषद जी म्हणतो, एखाद्या स्टेटमध्ये आर्टिकल 169 अंतर्गत विधान परिषद आपण क्रिएट करतो, तर विधान परिषदेचे महत्व थोडक्यात वर्णन करा, की विधान परिषदचं अस्तित्व महत्वाचं आहे का. विधान परिषदला खूप वेळेस डिले चेंबर म्हटलं जातं, किंवा म्हणजे अननेसेसरी आपण जे एक्सपेंडिचर करतो तसं म्हटलं जातं. मग आपल्याकडे आता विधान परिषद आहे, मग त्याचं काय कार्य आहे, त्याचं आणि राज्यसभेचं इम्पॉर्टन्स काय आहे, मग राज्यसभा कशा प्रकारे पॉवरफुल आहे विधान परिषद पेक्षा, ते तुम्हाला एक माहित पाहिजे. मग त्या गोष्टी रिलेटेड हे येणार आहे. ओके, आणि 2011चा पण पेपर आणला होता बघा, मी 2010 आणि 2011 असे दोन पेपर आणले होते. तर 2011चा पेपर होता, सेम होता त्याच्यामध्ये पण, की पार्लमेंटरी स्ट्रक्चर, इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूशन मेन्शन, त्याच्यामध्ये संसदीय स्वरूप बद्दल विचारलं होतं, संघराज्य आणि एकात्मिक शासन व्यवस्था त्याबद्दल विचारलं होतं, समाजवाद, धर्मनिरपेक्ष, सोशलिझम, सेक्युलरिझम, या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायच्या होत्या. मग सेक्युलरिझम कन्सेप्ट काय आहे, किंवा आपण ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये 42व्या घटनादुरुस्तीनुसार आपण प्रेम्बल मध्ये शब्द ऍड केला बाबा, सेक्युलरिझम असेल, धर्मनिरपेक्ष, मग आपण त्याच्या अगोदर सेक्युलर नव्हतो की काय, मग या सगळ्या गोष्टी वगैरे. मग सेक्युलरिझमचा इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये काय कन्सेप्ट आहे आणि वेस्टर्न कंट्रीच्या कन्सेप्ट मध्ये काय फरक आहे, या सगळ्या गोष्टी येतील. किंवा फेडरल नेचर असेल किंवा युनिटरी गव्हर्नमेंट असेल, त्या संबंधी गोष्टी. त्याच्या व्यतिरिक्त परत आहे भारतीय राष्ट्रपतीच्या आणीबाणी अधिकाराची चर्चा करा. मग राष्ट्रपतीकडे काय 3 टाईपची इमर्जन्सी असतात, मग त्याच्यामध्ये नॅशनल इमर्जन्सी असेल, स्टेट इमर्जन्सी असेल, किंवा आपण फायनान्शियल इमर्जन्सी म्हणतो, तर त्या सगळ्या एकामध्ये राष्ट्रपतींचा कसा रोल येणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त मूलभूत अधिकार आणि राज्यांची मार्गदर्शक तत्व, याच्यामध्ये फरक काय वगैरे, म्हणजे FR आणि DPSP मध्ये नेमका फरक काय, जस्टिसेबल कोणतं आहे, नॉन जस्टिसेबल काय आहे,
फंडामेंटल राईट का इन्फॉर्सेबल बाय कोर्ट आहे, म्हणजे त्यामधला मेन फरक काय, कुठे कोणत्या पार्टमध्ये मेन्शन आहे, असे बेसिक क्वेश्चन पण स्टेट सर्व्हिसच्या मेन्स मध्ये विचारलेले. म्हणजे तुम्ही रिटर्न पेपर आल्यानंतर खूप लोकांना फिअर आहे की कसं असणार, काय होणार आहे. बा जो अभ्यास आपला आत्ता केलेला आहे तोच अभ्यास असणार आहे, फक्त त्याला आपल्याला शब्दाच्या स्वरूपात मांडता यायला पाहिजे. महत्वाची स्वरूपात हे की तुम्हाला माहिती आहे, फक्त तुम्ही ते कमी शब्दामध्ये आणि इफेक्टिव्ह शब्दामध्ये कशा प्रकारे मांडतात त्याला व्हॅल्यू आहे, आणि त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स जज होतात. ओके, त्याच्यामध्ये डिस्कस द प्रॉब्लेम ऑफ द फ्री अँड फेअर इलेक्शन स्टेट लेवलला जे असेल, आणि इलेक्ट्रॉल रिफॉर्म संबंधी असेल, म्हणजे मुख्य निवडणुका आणि त्याच्या समस्या आणि त्याच्या सुधारणा किंवा त्याच्या सुधारणा निवडणुका संबंधित त्या संबंधी चर्चा. आणि सेम वगैरे हे पण सेम क्वेश्चन आहे. तुम्ही बघू शकता इंडियन प्राईम मिनिस्टर बद्दल असेल, लोकसभाच्या फंक्शन बद्दल असेल, सुप्रीम कोर्ट बद्दल असेल, किंवा विधान परिषदचं उपयुक्तता, परत 2010 मध्ये पण क्वेश्चन होता, 11 मध्ये पण आलेला आहे. 73rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बद्दल असेल, किंवा केंद्र राज्य संबंध जे असतं त्यांच्यामध्ये कन्फ्लिक्ट जे असतं सेंट्रल स्टेट रिलेशन त्या संबंधी असेल. या सगळ्या गोष्टी आपल्या सिलेबसमध्ये येतात, एवढं लक्षात ठेवा. कळतंय मित्रांनो? सो बघा, आज तुम्ही जर का बघायला गेला तर जो आपला नवीन पॅटर्न येणार आहे त्यामध्ये GS2 बद्दलचं टॉपिक आणि UPSC मध्ये असणारं ते दोघं ओव्हरलॅप होणार आहे. डायरेक्टली टॉपिक ओव्हरलॅप होत आहे. तुम्हाला एक स्टँडर्ड रेफरन्स सोर्स आपण लक्ष्मीकांत पण रेफर केला, आणि त्या व्यतिरिक्त इंटरनॅशनल रिलेशनसाठी आपले नेबरहुड रिलेशन असेल आणि बाकी महत्वाच्या गोष्टी असेल ते पण रेफर केल्या, तर त्याचा तुम्हाला फायदा खूप होऊ शकतो. मेन काय होतं, माझा आजचा पर्पज काय होता की नेमका जो स्ट्रॅटेजी असणार आहे की आपण अभ्यास करताना काय फॉलो केलं पाहिजे, नेमकं सिलेबसला धरून आपण राहायला पाहिजे, सिलेबसलाच फॉलो केलं पाहिजे, PYQ क्वेश्चन केलं पाहिजे, आणि रिटर्नची प्रॅक्टिस केली पाहिजे. ऍट द एंड तुम्हाला लिहायचंय तिकडं, तुम्हाला 3-3 तास, दिवसाला 2 पेपर, 6 तास लिहायचंय. तर त्यासाठी लिहिण्याचा सराव असणं महत्वाचं आहे. राईट आहे, आपल्याला माहिती असेल पण जर का 6 तास लिहिता येत नसेल तर त्या ठिकाणी कुठंतरी शेवटी आपला हात दुखायला लागेल, आपली स्पीडमध्ये त्याचा परिणाम होईल, आणि त्याचा एकंदरीत परिणाम आपली जी अटेम्प्ट आहे क्वेश्चनची अटेम्प्ट करण्याचा, ते आपण पूर्ण पेपर अटेम्प्ट करू शकणार नाही, आणि त्याचं इम्प्लिकेशन मग आपला रिझल्टवर येईल. राईट आहे, तर कंटिन्युअसली रिटर्नची प्रॅक्टिस करत राहा, तो महत्वाचा टॉपिक आहे. कोणी पण तुमच्या सर असतील, कोणी पण जे सिनियर असतील त्यांच्याकडून ते तपासत चला, त्याच्यामध्ये कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट करत चला. आणि पॉलिटी पेपर हा तेवढा महत्वाचा आहे, तो प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला कामाचा येणार आहे. प्रत्येक सेक्शन मध्ये, इथिक्स मध्ये पण तुम्हाला केस स्टडी अंडरस्टँड करताना त्याचा फायदा येणार आहे, रेफरन्स करताना फायदा येणार आहे. एसी मध्ये तर मी सांगेल की एखादा टॉपिक असा असतो जो डायरेक्टली इनडायरेक्टली इंटरनॅशनल रिलेशन किंवा आपल्या पॉलिटी रिलेटेड असतो, ज्याचा डायरेक्टली तुम्हाला फायदा होणार आहे. GS पेपर 2 असेल, सगळ्यामध्ये तुम्हाला या सेक्शनचा रोल आहे. आणि ज्यावेळेस पर्सनॅलिटी टेस्ट असते, इंटरव्ह्यू असतो, त्यामध्ये पण त्याचा महत्वाचा रोल येतो. ओके, सो सिलेबसला धरून जरा जो आपण स्ट्रॅटेजी केलेली त्याला पण तुम्ही अंडरस्टँड करू शकता, आणि रिव्हिजन करत चला सगळ्यांनी मग. ओके, सो या ठिकाणी आपण थांबूयात. त्यापर्यंत कोणी पण लोकांना अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल असेल किंवा युट्यूब चॅनल असेल, ते कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली ते सबस्क्राईब करा. आणि या रिलेटेड जे आपण आणखी अपडेट्स असेल ना, अभ्यासा रिलेटेड असेल, मेन स्ट्रॅटेजी रिलेटेड असेल, ते आपण या ठिकाणी कंटिन्युअसली डिस्कस करूयात. ओके मित्रांनो, थँक्यू सो मच. भेटूयात आपण पुढच्या नवीन सेशनमध्ये. थँक्यू.